Recording in progress. ओके, तर शिक्षण नंतर आपण वृत्तपत्राकडे जाऊया. बघा, भारतात प्रिंटिंगची सुरुवात कधी आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 16वे शतक की 15वे शतक कन्फ्युजन होऊ शकतं. तर कधीचं आहे? 16वे शतक आहे. ओके, गोव्यामध्ये जेसुएट लोकांची एक ख्रिस्ती धर्मप्रसारक साठीची एक संस्था होती. त्याने जुवाव दी बुस्तुमांती नावाचं पहिलं मुद्रक होतं. त्याच्यातून म्हणजे हे बाकीचं सगळं सोडा, लक्षात काय ठेवायचंय, पहिल्यांदा प्रिंटिंग भारतात कोणी केली आहे? पोर्तुगीजांनी. आणि कुठे केली आहे? गोव्यात. आणि कुठल्या शतकात केली आहे? 16व्या. इतकंच आपल्याला इथं माहिती असलं पाहिजे. पुढचा पॉइंट आहे सेंट फ्रान्सिस झेवियर. 1557 मध्ये ख्रिस्ती प्रचारासाठी प्रश्नोत्तर पुस्तिका त्यांनी छापली होती. 1557 मध्ये भारतातील पहिले छापील पुस्तक आहे ते. आणि कुठली भाषा होती? पोर्तुगीज भाषा होती. म्हणजे त्याच्या आधीपर्यंत लिहिलं जायचं, आता छापायला सुरुवात झाली. कधी आहे? 1557. ओके, वर्ष पण बघा, हिस्ट्री मध्ये काही गोष्टी एक्झॅक्ट टाइमला रिपीट होतात. ओके, 1557 ला ते झालेलं होतं. पुढे आहे जॉन गोन्साल्व्हिस. ओके, मला वाटत होतं की हे फक्त सिनेमातलं नाव आहे, पण खरं आहे ते जॉन गोन्साल्व्हिस. ओके, स्पॅनिश मिशनरी आहेत ते. पुढे मल्याळी भाषेत सेंट फ्रान्सिस यांचे ख्रिश्चन डॉक्ट्रिनचे भाषांतरण त्यांनी केलं होतं. आणि पहिले भारतीय भाषेतील छापलेलं पुस्तक आहे ते. ओके, कोणी केले? जॉन गोन्साल्व्हिस. एक लक्षात ठेवा, पहिलं पुस्तक सेंट फ्रान्सिस झेवियर. आणि मराठी भाषेतलं किंवा भारतीय भाषेतलं, मराठी नाही, भारतीय भाषेतलं पहिलं आहे जॉन गोन्साल्व्हिस. ओके, पुढे बघूया आपण. मराठी भाषेत छापलेला पहिला ग्रंथ कुठला आहे? ख्रिस्ताव पुराण. ओके, हे लक्षात घ्या. 1616 मध्ये छापण्यात आलेला आहे. रायतूर, साष्टीमध्ये रायतूर नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ते पहिल्यांदा छापण्यात आलेलं होतं. भाषा मराठी, पण लिपी मराठी नव्हती. ओके, आणि कुठली होती याच्याबद्दल काहीच माहिती नाही, फक्त भाषा मराठी होती, इतकं लक्षात घ्यायचं. आपण जसं व्हॉट्सअपवर होतं तसं असेल. ओके, पुढे फादर थॉमस स्टीफन्सने बायबलचे भाषांतरण केले होते. थॉमस स्टीफन्स, लक्षात ठेवा, त्यांनी भाषांतरण मराठीमध्ये केलेलं होतं. कारण काय असेल? मराठी भाषेत छापलं नसेल कारण त्या काळात सुरुवातीचा काळ आहे, तर ती फोंट नसेल, किंवा ते तसं त्याला काय लागतं, प्रिंट मारायला ती जी बेस प्लेट लागते ती प्लेट नसणं, त्याच्यामुळे त्यांनी इंग्लिशमध्ये छापलं असणार, पण ते मराठीत असेल किंवा दुसऱ्या वेगळ्या कुठल्या तरी भाषेत असू शकतं. तंजावरचे राजे सरफोची बघा, आता डॅनिश मिशनरींच्या मदतीने छापखान्याची त्यांनी स्थापना केलेली होती. छापलेली पुस्तकं त्यांनी कुठली पुस्तकं छापलेत? इसापनीती, सचित्र, त्याच्यात चित्र पण छापलेत. त्याच्यानंतर करी कावली, संस्कृत ग्रंथात बरं काय फेमस, करी कावली आणि मुक्तावली, हे दोन ग्रंथ त्यांनी छापलेली आहेत. ओके, मराठीतली मराठीत इसापनीती मराठी सेनापती सखन्ना पंडितने इसापनीतीचं ट्रान्सलेशन केलेलं होतं. इसापनीती कदाचित संस्कृत मध्ये असेल, त्याचं ट्रान्सलेशन कुणी केलंय? त्यांचा एक सेनापती आहे सखन्ना पंडित, त्यांनी मराठीत ट्रान्सलेट केलेलं होतं. पुढे आहेत आपले डॉक्टर क्यारे. डॉक्टर क्यारे बघा, बाप्टिस्ट मिशनरीचे हे आपले डॉक्टर क्यारे आहेत. 1798 मध्ये मदनवटी कलकत्त्याजवळ त्यांनी छापखाना टाकला होता. नंतर तो छापखाना त्यांनी श्रीरामपूरला शिफ्ट केलेला आहे. तर श्रीरामपूर एमपीएससीचा आवडत आहे, खूप वेळा प्रश्न विचारला जात होता. श्रीरामपूर पण आहे आणि श्रीरामपूर पण आहे, दोन दोन वेगवेगळे देश आहेत. काही पण आलं तरी लक्षात घ्या, श्रीरामपूर असो किंवा श्रीरामपूर. ओके, दोन्ही लक्षात ठेवा. आता स्त्री म्हणायला थोडंसं अवघड आहे ना, तर ब्रिटिशांची जीभ वळत नसेल, मग त्यांनी ते श्रीरामपूर केलं, मग ते श्रीरामपासून तेच कंटिन्यू झालेलं आहे. आपल्या खूप साऱ्या ठिकाणी रच्या ऐवजी ते ड वापरतात, ळच्या ऐवजी ते ल वापरतात, आणि तेच कंटिन्यू झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बॉम्बे सरकारची लिथो प्रेस आहे, सरकारची प्रेस होती, 1924 ला त्याची स्थापना होती. डॉक्टर क्यारे महत्वाची व्यक्ती, एक लक्षात ठेवा बरं का. ते कुठल्या संस्थेची किंवा मिशनरीशी होते असाही प्रश्न एकदा विचारला तर बाप्टिस्ट मिशनरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, तर हे झालं आता छापखान्याबद्दलची थोडीफार माहिती. आता आपण वर्तमानपत्रांकडे जाऊया. ओके, पहिलं आहे वर्तमानपत्र बंगाल गॅझेट. भारतातील फर्स्ट वर्तमानपत्र. याचेच दुसरं नाव होतं कलकत्ता जनरल ऍडवायझर. ऑप्शन मध्ये जर बंगाल गॅजेट नसेल तर हे असेल तर आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. ओके, कलकत्ता जनरल ऍडवायझर. जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी स्थापन केले हे आपल्याला माहिती आहे. ओके, अनेक ठिकाणी प्रश्न येऊन गेले. स्थापना मात्र याची आपल्याला माहिती असली पाहिजे, जानेवारी 1780 मध्ये आहे. ओके, आणि हे काय होतं? साप्ताहिक होतं. ओके, त्यांचं टायटल काय होतं बघा, अ वीकली पॉलिटिकल अँड कमर्शियल पेपर
ओपन टू ऑल पार्टीज बट इन्फ्लुएन्स्ड बाय नन, असं देऊन कुणाचं होतं असं विचारते. ओके, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, Recording in पुढे progress. बघा, ऑगस्टस हिक्कीने हेस्टिंग यांची पत्नी इम्पे इत्यादींवरती टीका केली आहे. विचित्र वाटतंय ना. तर एक इम्पे तर आपल्याला माहित आहे, इम्पे आपण बघितलं, कोण होता इम्पे? कलकत्त्याचे पहिले न्यायाधीश होते. त्याच्यानंतर पुढचा आपला आहे इंडिया गॅझेट, ते सुद्धा 1780 आहे. दोन्ही सुद्धा 1780 आहेत बरं का. पीटर रीड आणि बी मेसिक या दोघांनी ते स्थापन केलं होतं. ते इतकं काही महत्वाचं नाही कोणी स्थापन केलं वगैरे, फक्त वर्ष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे आपलं कलकत्ता जर्नल, 1818च आहे, खूप मोठा गॅप आहे. जेम्स बकिंगहम यांनी स्थापन केलेलं आहे आणि ते काय होतं, व्यापारांचे मुखपत्र होतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीवरती त्यांनी हल्ला चढवलेला होता. त्या व्यापारांचे मुखपत्र असणारे खालीलपैकी कोणते जर्नल आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. कलकत्ता जर्नल. पुढे आहे बेंगॉल गॅझेट, हे आपल्याला माहिती आहे, कोणी स्थापन केलं होतं? गंगाधर भट्टाचार्य. 1816ला देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र, आणि ती भाषा कुठली होती? बंगाली. गंगाधर भट्टाचार्य एक लक्षात घ्या. पुढे आहे समाचार दर्पण. समाचार दर्पण कुणाच्या बघा? श्रीरामपूर मिशनरी. बंगाली भाषेत समाचार दर्पण आलेलं होतं. हिंदी भाषेत टाईप पाडणारे फर्स्ट आहे. सुरुवातीला ते हिंदी भाषेत होतं, नंतर बंगाली झालं, बट हिंदी भाषेत टाईप करणारा पहिलं कोण आहे? समाचार दर्पण आहे, लक्षात घ्या. आणि या श्रीरामपूर मिशनरींचे अजून 2 वृत्तपत्र आहेत, ते म्हणजे दिग्दर्शन नावाचं मासिक आहे आणि मिशन समाचार दर्पण सुद्धा आहे. आता श्रीरामपूर मिशनरी खूप फेमस आहे या प्रिंटिंगच्या बाबतीत, वृत्तपत्रांच्या बाबतीत, तर त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पुढे बघा, संवाद कौमुदी. Recording in progress. ओके, आता संवाद कौमुदी बद्दल बघा, त्यालाच मून ऑफ इंटेलिजन्स सुद्धा म्हटलं जायचं. बंगाली होतं संवाद कौमुदी, 1821 आहे, 21 लक्षात घ्या. आणि कोण आहेत? भवानी चरण बॅनर्जी. संवाद कौमुदी म्हणजे काय? मराठी शब्दाचं पुस्तक वाचतं ना, कौमुदी म्हणजे काय? चांदणी. संवाद कौमुदी लक्षात घ्या. राजा राममोहन राय हे संपादक नव्हते, यांचा याच्याशी असा काही विशेष संबंध नव्हता, पण एक पत्र सुरू होण्यामागील प्रमुख शक्ती होत्या, म्हणून यांच्या नावाने हे पत्र ओळखले जाते. आपण राजा राममोहन रायांचा अभ्यास करताना खाली येतं संवाद कौमुदी वगैरे. जर आलं असेल तर त्याला होच म्हणायचं, पण संस्थापक होते असं आलं की चुकीचं म्हणायचं. संस्थापक ते नव्हते. पहिला अंक हिंदू मुलांना मोफत शिक्षण द्या याच्याबद्दलचा होता. हिंदू मुलांना. आणि कोणात? राजा राममोहन रायचे संबंधित पत्रक आहे, त्यामध्ये आपल्याला वाटत नाही. पुढं समाचार दर्पणातील हिंदू धर्मावरील टीकेस उत्तर देत. समाचार दर्पण मध्ये हिंदू धर्मावरती टीका होत आणि त्याला उत्तर संवाद कौमुदी द्यायचं. आणि ते कोणाचं आहे? तुम्हाला असं 2 स्टेटमेंट आले तर ते तुम्हाला खोटं वाटेल. संवाद कौमुदीमध्ये हिंदू धर्मावरती होणाऱ्या टीकेस उत्तर दिलं जायचं आणि हे वृत्तपत्र राजा राममोहन रायशी संबंधित होतं हे आपल्याला खरं वाटणार नाही, कारण ते थोडेसे ख्रिश्चन समर्थक होते ना राजा राममोहन राय, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही स्टेटमेंट असे वेगळे वाटू शकतात. पण तसं इमेज बनवली गेली होती की ते ख्रिश्चन समर्थक आहेत, तसं त्यांचं काही नव्हतं. त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला होता राजा राममोहन राय. पुढे मीरत उल अखबार म्हणजे मिरर ऑफ इंटेलिजन्स. राजा राममोहन राय यांच्याशी संबंधित हा डायरेक्टली संबंधित आहे बरं का. राजा राममोहन रायांचा 1822 आहे, वरचा 1821 आहे. सिक्वेन्स जरी विचारला तर तो आधी आणि हा नंतर आहे. त्याच्यानंतर पर्शियन भाषेत आहे मीरत उल अखबार. तुमचं कन्फ्युजन अरबी आणि पर्शियन एवढंच होईल, बाकीचं नाही झालं पाहिजे नावावरून. त्याच्यानंतर पहिला अंक, ब्रिटिश सत्तेमुळे शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली, विचारांचे स्वातंत्र्य मिळाले, असं राजा राममोहन राय लिहितात. मग ते ब्रिटिश समर्थक होते का? नाही, त्यांनी ब्रिटिशांवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे अमृत बाजार पत्रिका, हे महत्वाचं. 1868 कोण कोण आहे बघा? हेमंत कुमार, शिशिर कुमार आणि मोतीलाल हे 3 घोष बंधू आहेत. त्यांनी तिघांनी मिळून याची स्थापना केलेली होती. अमृत बाजार नावाचे गाव होतं, त्या गावातून हे वृत्तपत्र छापलं जात होतं. सुरुवातीस इंग्रजी आणि बंगाली भाषेत होतं आणि लिटनच्या काळात व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आला आणि व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टचा मुख्य राग कुणावरती होता?
भारतीय भाषेतून लिहिले जाणारे वृत्तपत्रावरती. मग अमृत बाजारवाले म्हणले की आजपासून आम्ही इंग्रजी, मग त्यांनी इंग्रजीमधून छापायला सुरुवात केली त्या दिवसापासून, ज्या दिवशी हा ऍक्ट लागू झाला तेव्हापासून. ओके. हा, आता खाली बघा काही वृत्तपत्र आहेत, त्यांचा एक सिक्वेन्स तुम्हाला 2-3 वेळा खूप वेळा विचारून झालेला आहे पेपरमध्ये, म्हणून माहित असावा. बेंगॉल गॅजेट आहे, त्यानंतर इंडिया गॅजेट आहे, कलकत्ता गॅजेट आहे आणि मद्रास कुरिअर आहे. हे 4 तुम्हाला माहिती असले पाहिजेत. याच्या आधीमध्ये एखाद दुसरा पेपर असू शकतो, जसं तुमचं रेफरन्स बुक बदलतो तसं ते सिक्वेन्स बदलतो. ओके. त्याच्यानंतर बघा बेंगॉल गॅजेट आहे आणि दिग्दर्शन सुद्धा आहे. तर बेंगॉल गॅजेट काय आहे? बंगाली भाषेतलं पहिलं वर्तमान, आणि दिग्दर्शन आहे बंगाली भाषेतलं पहिलं मासिक. ओके. पहिलं भारतीय भाषा म्हणजे की ती बंगाली आहे, त्यामुळे हे दोन्ही आपल्याला माहिती असलं पाहिजेत. राईट साईडला बघा बॉम्बे किंवा मुंबई प्रांतातले बॉम्बे हेरॉल्ड, बॉम्बे गॅजेट, बॉम्बे कुरिअर, ओके, बॉम्बे समाचार, मुंबापूर वर्तमानपत्र, दर्पण तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर प्रभाकर, ज्ञान सिंधू आणि ज्ञानोदय दोन्ही 42 ला आहेत. मित्रोदय आणि ज्ञानप्रकाश, याचा सिक्वेन्स तुम्हाला माहितीच असला पाहिजे. याच्यावरती नेहमी प्रश्न येतो म्हणजे येतोच. ओके. त्यानंतर पुढे बघूया आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. आता आपण थोडक्यात सिक्वेन्स बघितलं, तर डिटेलमध्ये आता आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे सुद्धा बघूया. पहिला आहे बघा बॉम्बे हेरॉल्ड. कधीच आहे? 1789. पहिलं जे आहे त्याचं वर्ष आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. मिस्टर मॅकलिन यांनी ते स्थापन केलं होतं, बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे गॅझेट हे सुद्धा मिस्टर मॅकलिनच केलेलं आहे. सरकारी पत्र म्हणून ते ओळखलं जायचं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नोटिसेस, ऑर्डर आणि रेझोल्युशन छापून येत असत. आणि हे बॉम्बे गॅझेट जवळपास 125 वर्ष चाललंय. 1790 ला स्थापन झालेलं होतं. पुढे बघा 92 मध्ये आहे, 1792 मध्ये बॉम्बे कुरिअर. लुक ॲशनबर्न कुरिअर प्रेस मध्ये छापले जायचे. मराठी भाषेतील पहिली जाहिरात याच पत्राने दिली, मराठी भाषेतील. 1802 मध्ये मोडी लिपीमध्ये ती देण्यात आलेली होती. आता कुरिअर प्रेस बद्दल बघा. 1822 मध्ये पंचोपाख्यान हे संपूर्ण मराठीतील पहिले पुस्तक छापले. त्याच्यानंतर विदुर नीती आणि सिंहासन बत्तीसी हे पुस्तकं छापली आहेत. प्रश्न कसा बनेल? मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक कुठल्या प्रेसमध्ये छापण्यात आलेलं आहे? कुरिअर प्रेस, इतकं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके. आणि कुठलं आहे पुस्तक? पंचोपाख्यान. त्याच्यानंतर विदुर नीती आणि सिंहासन बत्तीसी. ओके. त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाकडे येऊया आपण. टाइम्स ऑफ इंडियाकडे बघा 1838 मध्ये बॉम्बे टाइम्स या नावाने सुरुवात झाली. 1838 ला, हे लक्षात घ्या. ओके. काही युरोपियन व्यापाऱ्यांनी मिळून हे स्थापन केलेलं होतं. यातील एकमेव भारतीय आहेत सर जमसेटजी जीजीभाई, यांचे एक नाव लक्षात घ्या. स्थापनेमध्ये भारतीय कोण होते? तर जीजीभाई होते. 1861 मध्ये टेलिग्राफ, कुरिअर, बॉम्बे टाइम्स यांचे मर्जर होऊन टाइम्स ऑफ इंडिया बनले आहे. कोणाकोणाचं मर्जर आहे? टेलिग्राफ, कुरिअर, बॉम्बे टाइम्स. ओके. तेव्हाचे मालक आहेत नाईट अँड मूल आणि आताचे कोण आहेत? बेनेट अँड कोलमन आहेत. Recording in progress. मुंबई समाचारकडे 1822 मुंबई, मुंबईतील देशी भाषेतील पहिलं आहे मुंबई समाचार, लक्षात घ्या. ओके. मुंबई समाचार 1822 मुंबई. मुंबईतील देशी भाषेतील पहिलं, कुठल्या भाषेतील पण? गुजरात. ओके. आणि फर्दुंजी मर्जमन हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. यांनी 1812 मध्ये समाचार प्रेस नावाचा छापखाना काढला होता. त्यांनी 12 ला छापखाना काढला आणि 22 ला मुंबई समाचार नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. ओके. पुढे दर्पण. दर्पण आपल्याला माहिती आहे, खूप वेळा प्रश्न येऊन झालेला आहे. कधीच आहे? 6 जानेवारी 1832 चा. मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे ते. आधी पाक्षिक होतं ते, नंतर साप्ताहिक झालेलं आहे. पाक्षिक करा त्याला, आधी पाक्षिक नंतर ते साप्ताहिक आहे. ओके. तर गडबडीत आपण वाचताना पहिले दैनिक असं आलं तर गडबडू नका. पहिलं दैनिक नाही येते, पहिलं वृत्तपत्र आहे. पहिल्यांदा ते पाक्षिक म्हणालं, नंतर ते साप्ताहिक झालंय. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असायचं, बायलँग्वेज होतं ते. 1840 मध्ये ते बंद पडले. 8 वर्ष जवळपास चाललं आणि त्याच्यानंतर ते बंद पडलेलं आहे. ओके. मुंबई अखबार पुढचं आहे आपलं. मुंबई अखबार 1840. ओके. संपूर्ण मराठीतील पहिलं. दर्पण बायलिंग्वल होतं, हे संपूर्ण मराठीतील पहिलं कुठलं आहे? मुंबई अखबार. युनायटेड सर्व्हिस गॅजेट मध्ये ते छापलं जात होतं. ओके. सूर्याजी कृष्णाजी यांनी ते छापलेलं आहे, मुंबई अखबार.
अखबार, मुंबई अखबार. ओके. पुढे आहे आपला प्रभाकर. प्रभाकर कधीचा आहे? 1841. कुणाचा आहे? भाऊ महाजन. भाऊ महाजनचं नाव काय आहे? गोविंद विठ्ठल कुंठे. नाव लक्षात पाहिजे, समाजसुधारक वाचताना तुम्हाला येईल असते. सुरुवातीस गणपत कृष्णाजींच्या छापखान्यात छापलं जात असत. ओके. प्रभाकर मध्ये काय काय यायचे? शतपत्रे, फ्रेंच राजक्रांती, साताराचे प्रताप सिंहांचे प्रकरण इत्यादी विषय छापून आलेले होते. ओके. शतपत्रांचं एक पुस्तक सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं, कधी भेटलं तर घेऊन वाचत. ओके. त्यावेळेस छापून आलेले शतपत्रे आता ते संकलन करून पुस्तकाच्या रूपात आलेलं आहे. किंवा बार्टीला कधी व्हिजिट केला तर बार्टीमध्ये अशी पुस्तकं मिळतील. ओके. बार्टीला व्हिजिट केलं तर तुम्ही एक हे पण घ्या, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि स्वस्तात मिळतं, 60 रुपयात मिळतं. बार्टी माहिती ना तुम्हाला? ओके. 60 रुपयामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मिळतं. एका व्यक्तीच्या आयडी कार्डवरती एकच मिळतं. चांगलं पुस्तक आहे, असायला पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या घरी ते असायला पाहिजे, जायच्या आधी असायला पाहिजे. ओके. पुढे ज्ञानोदयकडे आपण जाऊया. ज्ञानोदय कुठून आलेलं आहे? अहमदनगर. अमेरिकन मिशनरी. ज्ञानोदय नावातनं अमेरिकन मिशनरी वाटू शकत नाही, तिथं आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे. ओके. फर्स्ट संपादक रे हेनरी व्हॅलेंटाईन. पहिले संपादक रे हेनरी व्हॅलेंटाईन. ओके. ख्रिस्ती प्रसार करणे याचा मुख्य उद्देश होता ज्ञानोदयचा. ओके. मराठी वृत्तपत्रांमध्ये चित्र छापनाचा पहिला प्रयोग ज्ञानोदयनच केलेला आहे. ओके. हा एक त्यांची खासियत आहे. आणि रेल्वेची सुरुवात झालेली बातमी त्यांनी कशी दिली आहे? चाक्या म्हसोबा या टायटलच्या अंतर्गत त्यांनी रेल्वे सुरू झाली असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर असं उलट सुद्धा येऊ शकतं. चाक्या म्हसोबा या नावाची शीर्षकांतर्गत रेल्वेची बातमी कुठल्या वृत्तपत्रानं दिली? ज्ञानोदय माहिती असलं पाहिजे आपल्याला. ओके. पुना ऑब्झर्व्हर नावाचं दुसरं वृत्तपत्र आपण बघूया. पुण्यातील पहिलं इंग्रजी वृत्तपत्र, पहिलं आहे बरं का. मालक कोण आहेत? दादाबाई बहिरामजी. आणि संपादक आहेत चार्ल्स ॲलन. ओके. मित्रोदय पुण्यातील पहिले मराठी वृत्तपत्र. ओके. आता मित्रोदय लक्षात ठेवा, मित्रोदय जास्त गरजेचं आहे. कधीच आहे? 1844. हा. आणि पुढचं महत्वाचं आहे आपला ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश 1849 ला पुण्यातून प्रकाशित व्हायचं. आणि कोण आहेत? कृष्णाजी रानडे पहिले संपादक आहेत. ही नावं खूप आहेत, कन्फ्युजन होऊ शकतं. ओके. आता कृष्णाजी रानडे कसं ठेवचाल? कृष्ण लक्षात ठेवा आणि ज्ञानाचा प्रकाश लक्षात ठेवा, मग तुम्हाला ज्ञानप्रकाश लक्षात राहील. 1849. न्यायमूर्ती रानडे यांनीही ज्ञानप्रकाश मधून लिखाण केले आहे. नेमस्थानचे मुखपत्र त्याला म्हटलं जायचं, नेमस्थानचे मुखपत्र. भारत सेवक समाजाने विकत घेतले. आर्यभूषण छापखान्यासह, जिथं छापलं जायचं त्या छापखान्यासह नंतर भारत सेवक समाजाने ते विकत घेतलेलं होतं. पुढे बघा, ज्ञान सिंधू वृत्तपत्र 42 ला मुंबईतून यायचं. ज्ञानप्रकाश पुण्यातून आहे, सिंधू कुठे आहे? मुंबई. ओके. वीरेश्वर सदाशिव क्षत्रे यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्याच्यानंतरच आहे विचार लहरी, कृष्णा शास्त्री चिपळूणकर. ओके. ज्ञानोदय पत्राचा प्रतिकार करणे यांचा उद्देश होता. ओके. ज्ञानोदय मधून काय व्हायचं? ख्रिस्त धर्माचा प्रसार व्हायचा, तर त्याला विरोध करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात काउंटर थॉट मांडण्यासाठी विचार लहरी आलं होतं. कोण आहेत हे कृष्णा शास्त्री चिपळूणकर? विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील आहेत. ओके. ओके. ज्ञानोदय पत्राचा प्रतिकार करण्याचा मुख्य उद्देश होता. मिशनऱ्यांना प्रतिकार करणारे पत्र कुठले कुठले होते बघा? विचार लहरी, उपदेश चंद्रिका आणि सद्धर्म दीपिका. दिले खालीलपैकी विजोड जोडी ओळखा असं आलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. या 3 देतील आणि 4थं टाकतील ज्ञानोदय. आपल्याला ज्ञानोदय काढता आलं पाहिजे. ओके. एक छोटा ब्रेक घ्यायचा का? Recording in progress. तर पुढे बघा, साताऱ्यातून प्रकाशित होणारे कुठले कुठले बघा. ओके. साताऱ्यातून प्रकाश होणारे शुभसूचक, शुभचिंतक आणि बोधामृत. ओके. तर पहिलं जे शुभसूचक आहे ते रामचंद्र अप्पाजी यांचं आहे. ओके. Recording in progress. आणि साताऱ्याहून प्रकाशित होणारे कुठले होते? शुभसूचक, शुभचिंतक आणि बोधामृत. हे 3 लक्षात ठेवा. त्याच्यातलं रामचंद्र अप्पाजींचं नाव लक्षात ठेवा. ओके. तर बोध प्लस अमृत ना, बोध प्लस अमृत. ओके. कुठली संधी आहे? इतिहासाचं लेक्चर चालू आहे नो. कुठली संधी आहे? स्वर संधी आहे. ओके. सजातीय का विजातीय?
अच्छा ठीक आहे, चांगला अभ्यास झाला तुमचा. म्हणजे पुढे नेटिव्ह ओपिनियन बघू आपण. नेटिव्ह ओपिनियन कधीच आहे? 1854. यावर्षी काय झालं होतं? ओडचा खलिता. तर नेटिव्ह ओपिनियन लक्षात ठेवा. कुणाचा आहे? रावसाहेब विश्वनाथ मांडलिक त्याचे चालक होते, म्हणजे चालवणारे व्यक्ती होते, संपादक वगैरे नाही. तर तुम्ही ओनर म्हणू शकता. ओके. मामा परमानंद. मामा परमानंदचं नाव काय बघा? नारायण महादेव. ओके. एकदा मला वाटतं की फुल्यांच्या सहकाऱ्यांची लिस्ट त्यांनी खाली दिली होती आणि त्याच्यातला ऑडमॅन आउट काढायला सांगितलं होतं. तर त्याचं उत्तर मामा परमानंद होतं. ओके. तर आपल्याला फक्त त्याचे थॉट कशा प्रकारचे आहेत हे लक्षात आले की कळतं. तर मामा परमानंदांचा आणि फुल्यांच्या थॉटचा असा काही विशेष संबंध नव्हता, त्यामुळे तिथून आपण ते एलिमिनेट करू शकलो असतो. ओके. हे त्याचे संपादक राहिले आहेत नेटिव्ह ओपिनियनचे. ओके. सुरुवातीला इंग्रजीत होतं आणि नंतर दोन्ही भाषेत म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये ते छापायला सुरुवात झाली. ओके. रखमाबाई प्रकरणात या पत्राने सनातनांची बाजू घेतली होती. ओके. सनातनांची रखमाबाई प्रकरण तुम्हाला माहिती आहे. ओके. त्या एक शिकलेल्या स्त्री होत्या, त्यानंतर लहानपणी झालेल्या लग्नाला त्यांनी विरोध केला होता. त्या प्रकरणामध्ये रखमाबाईंच्या विरोधात बाजू नेटिव्ह ओपिनियन घेतलेली होती. उलट करून देतील, रखमाबाईंची बाजू घेतली होती वगैरे असं टाकतील. ओके. पुढे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर वर्गणीदार होते. याचे वर्गणीदार कोण होते? सर बार्टल फ्रियर. आता हे सुद्धा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. म्हणजे असं आहे जे सनातनांची बाजू घेतं आणि त्याला एक इंग्रज गव्हर्नर वर्गणीदार. वर्गणीदार म्हणजे काय? विकत घेणारा. म्हणजे त्यावेळेस विकत घेणं खूप मोठी गोष्ट होती ना. आज एवढी इझी आहे. वृत्तपत्र छापली जायची तेव्हा त्यांचे वर्गणीदार म्हणजे घेणारे किती लोक असायचे? 200, 300, 500. त्यावेळेस कारण वृत्तपत्र वाचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ना. आज काय ते प्रत्येकाच्या आपल्या घरी येतं. त्यामुळे वर्गणीदाराचं महत्व आहे. सबस्क्रायबर ज्याला म्हणतो आपण, ते सबस्क्रायबर होते ते बार्टल फ्रियर. ओके. त्याच्यानंतर तुम्ही Recording in progress. नेटिव्ह ओपिनियन बद्दल तर आपण माहिती घेतली. हा, आता मामा परमानंदाबद्दल खालचा एक पॉईंट बघा. सुबोध पत्रिका. कुठला होता सुबोध पत्रिका? ओके. प्रार्थना समाज व इंडियन स्पेक्टेटर मध्ये ते लिहित होते. आता मामा परमानंदचं कॅरेक्टर शोधणं खूप अवघड आहे, त्यांच्याबद्दल आपण इन डिटेल अभ्यास करत नाही. पण त्यांनी सुबोध पत्रिकेत पण लिहिलंय आणि नेटिव्ह ओपिनियन मध्ये पण लिहिलेलं आहे. आणि ते तसं थोडंसं हिंदुत्ववाद्याशी पण संबंधित आहेत. आपण पुढे पुढे जसं जातो तसं आपल्याला ते लक्षात येईल. ओके. त्याच्यानंतर बघा पुढं मांडलिकांनी रास्त गोफ्तर मध्ये सुद्धा इंग्रजीतून लिखाण केलेलं आहे. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला माहिती नसेल की लिखाण केलं आहे की नाही, लिखाण केलं आहे या स्टेटमेंटला चुकीचं करायचंच नाही. लिखाण कुणी कुठेही करू शकतं. हा, फक्त खूपच अपोजिट मध्ये असेल तर तेवढा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे असं नाही महात्मा फुलेंनी मराठामध्ये लिखाण केलं किंवा केसरीत लिखाण केलं, हे थोडंसं आपल्याला समजण्यासारखं आहे ना. अदरवाईज बाकीचं आपल्याला कॉमन सेन्स न कळू शकतं की लिखाण कुणी कुठेही करू शकतं, काय तसा इश्यू नाही. पुढे बघा इंदू प्रकाश. इंदू प्रकाश कोणी सुरुवात केले? विष्णू परशुराम पंडित. ओके. मराठी याच्यामध्ये 2 विभाग होते जे संपादकत्वाचं. एक आहे मराठी विभाग आणि दुसरा आहे इंग्रजी विभाग. तर मराठी विभागाचे कोण आहेत? जनार्दन गाडगीळ. आणि इंग्रजी विभाग न्यायमूर्ती रानडे आहेत, त्यामुळे महत्वाचे. रानडे आपल्या सिलेबसचा भाग आहे. ओके. तर ते इंग्रजी विभागाचे इंदू प्रकाशचे संपादक होते. आणि कधीचा हे इंदू प्रकाश? 1862. ओके. मुंबई रात्रीही धावते इंदू प्रकाशात, असं ते लक्षात ठेवलेलं आहे. मुंबईतून ते प्रकाशित होतं. तर मग लक्षात कसं ठेवायचं? इंदू प्रकाशला मुंबई. इंदू म्हणजे काय? चंद्र. ओके. तर चंद्र सदैव असतो. आर्टिफिशियल चंद्र का असताना मुंबईमध्ये कंटिन्युअसली असतो, त्यामुळे ते आपल्याला लक्षात येतं. काय म्हणताय? हा, तसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. इंदू प्रकाशात लेखन करणारे इंदू प्रकाशात लेखन करणारे विष्णू शास्त्री पंडित आहेत. कोण आहेत हे? विधवा विवाहावरती काम करणारे विष्णू शास्त्री पंडित आहेत. पुढे सर नारायण चंदावरकर आहेत. हे कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत का एकदा? ओके. तर त्यांना आपण पॉलिटिकल ऋषी सुद्धा म्हणायचो. ओके. त्याच्यानंतर अरविंद घोषने सुद्धा लिहिलेलं आहे. हे सरप्राइझिंग वाटू शकतं. तर अरविंद घोषांना लक्षात ठेवा. न्यू लॅम्प ऑफ ओल्ड या नावाने ते लिहायचे. असाही प्रश्न येऊ शकतो की न्यू लॅम्प फॉर ओल्ड या नावानं इंदू प्रकाश मध्ये कोण लिहायचं? जर ऑप्शन मध्ये अरविंद घोष असेल तर आपण आधी त्याला एलिमिनेट करू. ओके. मराठी वृत्तपत्र असल्यामुळे ते कन्फ्युजन होऊ शकतं, बट लक्षात ठेवा की अरविंद घोषाने सुद्धा लिहिलेलं आहे. ओके. पुढे इतर लेखक बघा. दिनसा वादशाह, न्यायमूर्ती तेलंग, श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर. ओके. आता हे लिहायचं कारण काय आहे? ही खालच्या 2 व्यक्ती कोण आहेत? कम्युनिस्ट आहेत. श्रीपाद अमृत डांगे आणि जोगळेकर वगैरे. ओके. आपल्याला इन जनरली वाटू शकतं की ही लोक का लिहितील इंदू प्रकाश मध्ये? कारण ही कम्युनिस्ट विचारायचे आहेत आणि इंदू प्रकाश असा काही संबंध नाही कम्युनिस्टांचा, त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा. न र फाटक यांनी सुद्धा संपादकत्व केलं आहे. हे कोण आहेत न र फाटक?
1857च्या उठाला शिपायांची भाऊगर्दी म्हणणारे नगर फाटक आहेत. त्यांनी सुद्धा याचं संपादकत्व केलेलं होतं. पुढे मुंबईचे यंदे सेठजी कोण आहेत बघा. मुंबईचे यंदे सेठजी इंदू प्रकाश बंद होण्याची वेळ आली तेव्हा विकत घेतले होते. बंद पडायच्या वेळेस त्यांनी विकत घेतलं आणि त्यांनी 2 पत्र काढली. ते एक होतं इंदू प्रकाश मराठीतून आणि इंदू ऑफ बॉम्बे इंग्रजीतून आलं. मग इंदू ऑफ बॉम्बे बद्दल विचारलं गेलं तर आपण यंदे सेठजी लिहिलं पाहिजे. पुढे बघा अरुणोदय. अरुणोदय आता इतके सगळे फॅक्च्युअल डेटा का करायचं की वृत्तपत्र वरती 2 प्रश्न कंपल्सरी असतात. एक तर सिक्वेन्स विचारतात किंवा जोडा लावायला विचारतात किंवा सिंगल लाईन स्टेटमेंट पण विचारलं जातं. की इतकं सगळं तुम्हाला जास्त वाटत असेल तरी वारंवार रिव्हिजन करा, डिस्कशन करून अभ्यास करा, तर ते बेटर होऊ शकतं. ओके. अरुणोदय मध्ये बघा काशीनाथ फडके, फडके यांनी ते लिहिलेलं आहे. फडकेंनी हिंदू पंच नावाने विनोदी पत्रही काढले होते. काशीनाथ फडके हिंदू पंच नावाने सुद्धा त्यांनी एक पत्रक काढलं होतं. आणि कुठून यायचं अरुणोदय? ठाण्यातून यायचं. हे लक्षात ठेवा. असंही विचारलं गेलं बरं का, कुठल्या ठिकाणाहून प्रकाशित व्हायचं असाही प्रश्न आहे. ते प्रश्न जनरली कसे असतात, वृत्तपत्राची स्थापना विचारतील, वृत्तपत्राचं संपादक किंवा कोणी स्थापन केलं हे विचारतील आणि वृत्तपत्र कुठून यायचं हे विचारतील. हे 3 गोष्टी आपल्याला कंपल्सरी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे वृत्तपत्राचा विचार काय आहे. म्हणजे आपल्याला जर काही बाकीच्या स्टेटमेंट मध्ये आलं तर ते लक्षात आलं पाहिजे. अरुणोदय नंतर आपण बघूया किरण. अरुणोदय 66 आहे आणि किरण 77चा आहे. किरण कुठून यायचं? पुणे. महादेव नामजोशी यांचं आहे ते. आणि अजून एक बघा, हे लक्षात ठेवत असताना रोज 10 वृत्तपत्र लक्षात ठेवा. हळूहळू ते लक्षात राहायला काही हरकत असणार नाही. रोज 10 तुमच्या डेस्क वरती तुम्ही चिटकवून ठेवू शकता. आणि त्याच्यातनं पण तुम्ही करू शकता. आता एक काही लोकांची सवय ती करून घ्या. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. तर सत्यप्रकाश बघा, सत्यप्रकाश कुठून यायचं? मुंबई. आणि कुणाचं आहे? उबेन इब्राहिम कोरळेकर. बेने इस्रायल समाजाचे होते. त्यांनी सत्यप्रकाश नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कधीच ते 1877च आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया खानदेश वैभवकडे. खानदेश वैभव कुठून येते? धुळे. आणि ते खानदेशातील पहिलं वृत्तपत्र आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि याचे पहिले संपादक आहेत बळवंत करंदीकर. बळवंत जनार्दन करंदीकर. हे कोण आहेत? कवी करंदीकरांचे बंधू आहेत. खानदेश वैभव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जाऊया सुबोध पत्रिका. आता सुबोध पत्रिका कधीची आहे? 1873. राजकारणाचा मजकूर नसायचा याच्यामध्ये, सुबोध पत्रिकेमध्ये फक्त आणि फक्त समाजकारण आणि धर्मकारणावरती हे पत्रक लिहिलं जायचं, या पत्रकात लिहिलं जायचं. आणि त्याचं ब्रीद वाक्य होतं सत्यमेव जयते. इंग्रजी आणि मराठीतून पण यायचं. तर काही काळासाठी ते गुजरातीमध्ये सुद्धा आलेलं होतं. लिखाण करणारे कोण आहेत? मामा परमानंद आपण मगाशी बघितलं. त्यानंतर राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंगे. हे खालचे दोघं तर आपल्याला माहिती होते. तर मामा परमानंद एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे दीनबंधू. दीनबंधू कधीच आहे? 1 जानेवारी 1877. कधी कुठून येते? पुण्यातून येते. कुणी सुरू केलं होतं? कृष्णाराव भालेकर. प्रेस साठी मदत कुणी केली आहे? जाया कराडी लिंगू. आले मेन्सला खूप वेळा. जाया कराडी लिंगू यांनी दीनबंधूला छापखाना स्थापना करण्यासाठी किंवा इन्स्टॉल करण्यासाठी हेल्प केलेली होती. त्याच्यानंतर 1980 पासून ते मुंबईतून प्रसिद्ध झालं. सुरुवातीला पुणे आणि त्याच्यानंतर मुंबई. कारण ते जेव्हा बंद पडला आलं होतं तेव्हा त्याची जबाबदारी लोखंडेने घेतली होती. नाम लोखंडे आणि रामजी संतू आवटे या दोघांनी मिळून ते वृत्तपत्र सुरू केलं होतं. आता त्याच्यात आवटे आहेत ना, त्यांच्यातही वाद झाला आणि ते वाद झाल्यानंतर आवटे बाहेर पडले. लोखंडेंचा मृत्यू नंतर म्हणजे 1897 नंतर लक्ष्मण वाघमारेंनी ह्याचं संपादकत्व केलेलं आहे. म्हणजे प्रश्न याचा कसा होऊ शकतो? दीनबंधूचे संपादकत्व कुणी केले किंवा संबंधित व्यक्ती कोणी आहेत? कोण कोण आहेत तिथे? कृष्णाराव भालेराव आहेत, जाया कराडी लिंगू आहेत, नाम लोखंडे आहेत, रामजी संतू आवटे आहेत आणि लक्ष्मण वाघमारे सुद्धा आहेत. एवढी नाव आपल्याला लक्षात असली पाहिजे. पुढे दीनबंधूचं स्वरूप कसं होतं बघूया. आता दीनबंधूचं ब्रीद वाक्य काय होतं? जर्नल डिवोटेड टू दी इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास. वर्किंग क्लाससाठी म्हणजे कामगारांसाठी डिवोटेड असलेलं पत्र दीनबंधू. आणि लिखाण त्याच्यातलं प्रसिद्ध होणारे कुठले कुठले लिखाण आहेत बघा. हितोपदेश काव्य
त्याच्यातून प्रसिद्ध व्हायचं आणि ते कोण करायचं? भालेकर. ओके. आणि फुलेंचे अखंड काव्य प्रकार आहे तो अभंगाचा सारखा असताना अखंड हा काव्य प्रकार फुलेंनी सुरू केला होता. ते अखंड शेतकऱ्यांच्या आसूडही त्याच्यातून प्रकाशित करण्यात आला होता. म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड कुठल्या वृत्तपत्रातून आला असाही प्रश्न येऊ शकतो. ओके. गोपाळ बाबा वलंकर व पंडित धोंडीराम कुंभार यांचे सुद्धा अभंग इथून छापले जायचे. अभंग. आणि फुलेंचे मात्र काय होते? अखंड होते. ओके. वासुदेव बिरजे यांनी 1905 मध्ये दीनबंधू मुंबईहून पुन्हा सुरू केले. आधी ते शिफ्ट झालं 1880 ला, त्याच्यानंतर ते बंद पडलं असल्याने पुन्हा सुरू कोण केलंय? वासुदेव बिरजे. म्हणजे ते वरच्या नावांमध्ये संबंधित व्यक्तीमध्ये अजून एक व्यक्ती ऍड झाली आपली, वासुदेव बिरजे. ओके. भगवंत पाळेकरांनी सूत्रे सांभाळली. ओके. यांच्या वेळेस कोण बघायचं तर संपादकत्व किंवा व्यवस्थापन, तर ते भगवंतराव पाळेकर होते. ओके. भगवंतराव पाळेकर आपल्याला कुठे दिसतात? ब्राह्मणोत्तर वृत्तपत्रामध्ये त्यांचं नाव येईल आपल्याला. ओके. पुढे गेल्यानंतर आपल्याला ते दिसेलच. ओके. कुठलं वृत्तपत्र होतं त्यांचं? जागृत. ओके. मृत्यूनंतर त्यांची पत्नी, कुणाची? वासुदेव बिरजेंची पत्नी आहे तानुबाई बिरजे यांनी सुद्धा सूत्रे सांभाळली आहेत. तानुबाई बिरजे आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. उलट सुद्धा प्रश्न येईल की तानुबाई बिरजे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित आहेत? दीनबंधू आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे बघा, विठ्ठल नवले 1827 मध्ये पुण्याहून पुन्हा दीनबंधू सुरू केले. Recording in progress. आता आपण पुढे जाऊया मराठा दीनबंधूकडे. ओके. मराठा दीनबंधू 1900 या वर्षी सुरू झालाय. 1900 ते लक्षात कसं ठेवलं आपण? जिजा. झिरोला आपण झेड किंवा एस काही पण लावू शकतो ना. जिजा आई तुम्ही लक्षात ठेवा, मग मराठा दीनबंधू तुमच्या लक्षात राहील. ओके. 1900 मध्ये दीनबंधू बंद पडल्यानंतर भास्करराव जाधवांनी पुण्याहून सुरू केले. हे मराठा दीनबंधू कोणाचे आहे? भास्करराव जाधव. भास्करराव जाधव कोण आहेत? हे शाहू महाराजांचे एकदम जवळचे व्यक्ती. ओके. त्यांचंच ती स्टोरी आहे ना. त्यांनी शाहू महाराजांनी नवीन व्यक्ती अपॉइंट केला होता मठामध्ये. मग त्याला त्यांनी मुजरा करायला नकार दिला होता. ते काय म्हणले होते की फेटा आला, फेटा जाऊन पटका आला, असं काहीतरी ते सांगितलं होतं ना. त्याच्यात काय? हा, पगडी जाऊन फेटा आला असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. आणि खुद्द शाहू महाराजांनी सुद्धा तिथल्या त्या धर्मगुरूंना मुजरा केला होता, पण यांनी केलेलं नव्हतं. म्हणजे एवढे स्वतंत्र विचाराचे असायला पाहिजे. आणि शाहू महाराज पण तेवढे लिबरल होते. ते म्हणले की ठीक आहे, करू नको. नाहीतर ते म्हणले की मी राजन, तू नाही करत, दुसऱ्या दिवशी फायर केलं असतं. पण तसं होत नाही. ओके. तर शाहू महाराज म्हणूनच लिबरल आहेत. ओके. पुढे ब्रीदवाक्य बघा मराठा दीनबंधूचं, विद्येत मागासलेल्या सर्व लोकांकरिता, असं त्यांचं ब्रीदवाक्य होतं, मराठा दीनबंधू. ओके. संपादकत्व कोण आहे त्याचं? बळवंत राणे आणि ज र आजगावकर. ज र आजगावकर या दोघांनी संपादकत्व केलंय. आणि शिवराम जानबा कांबळे यांनीही लेख लिहिलेत, हे लक्षात ठेवा. हा व्यक्ती आपल्या सिलेबसमध्ये आहे, शिवराम जानबा कांबळे, त्याच्यामुळे हे आपल्याला माहिती असले पाहिजेत. ओके. यांनी सुद्धा मराठा दीनबंधूंमधून लिखाण केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. Recording in progress. आता पुढचं वृत्तपत्र आपलं कुठलं आहे? सत्सार. जून 1885 काँग्रेसच्या स्थापनेचं वर्ष आहे. महात्मा फुलेंनी सुरू केलेलं आहे सत्सार, हे लक्षात. म्हणजे ब्रीदवाक्य काय होतं? द इसेन्स ऑफ ट्रूथ. ओके. मराठी हे लहानसे पुस्तक लोकहितार्थ केले होते. ओके. हे पुस्तक आहे आणि वृत्तपत्र सुद्धा आहे, असं कसं कन्फ्युजन आहे. तर सत्सार पुस्तक म्हणलं तरी ठीक आहे, वृत्तपत्र म्हणलं तरी ठीक आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे? महात्मा फुलेंचं आहे आणि ब्रीदवाक्य लक्षात ठेवायचं आहे, द इसेन्स ऑफ ट्रूथ. ब्रह्मो समाज, प्रार्थना समाज, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे इत्यादी बद्दल याच्यात लेख लिहून यायचे. ओके. आता इथून बघूया आपण सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित असणारे वृत्तपत्रे. ती कुठली कुठली आहेत बघा. पहिलं आहे दीनमित्र. खूप वेळा प्रश्न येऊन विचारलेला आहे, कॅन्सल पण झालाय. लास्ट टाइम प्रिलिम्सला कॅन्सल झाला होता का? 21 की 22 ला कॅन्सल झाला होता. ओके. दीनमित्र गणपतराव सखाराम पाटील, गणपतराव पाटील यांनी सुरू केलं होतं. आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते बंद पडलेले कृष्णाराव भालेकरांनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. छापखान्याचे साहित्य विकत घेतले, पण ते आजाराने वारले. म्हणजे आपल्याला कृष्णाराव भालेकरांनी प्रयत्न केला इतकंच माहिती असलं पाहिजे. त्यांच्यानंतर मुकुंदराव पाटलांनी त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे. आणि खरं ते कुणाचं नाव ओळखलं तर मुकुंदरावांच्या नावाने, पण स्थापना केली आहे गणपतराव पाटलांनी, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके. आणि 1910 ला म्हणजे 1988 ला ते सुरुवात झाली होतं दीनमित्र. आता दीनमित्र 1888 कसं लक्षात ठेवतं? 3 8 आहेत ना.
तीन मित्र आहेत, जब मिलेंगे तीन यार, तर तसं लक्षात ठेवू शकत नाही, दिन मित्र नावात मित्र आहे ना. ओके, तर पुणेवरून ते पब्लिश झालेलं आहे. 1910 ला मुकुंदराव पाटलांनी पुनरुज्जीवन केलं. कृष्णारावांचे पुत्र आहेत, कोण आहेत ते? मुकुंदराव पाटील कृष्णारावांचे पुत्र आहेत. पण गणपतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीस, म्हणजे कृष्णारावांची बहीण आहे, तिला त्यांनी दत्तक दिलेलं होतं. मुकुंदरावांचे वडील कोण आहेत? कृष्णाराव आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आणि कोणाला दत्तक दिले? गणपतरावांना दत्तक दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, कर्मठ ब्राह्मणांनी मुकुंदरावांना त्रास दिला आणि सोमटाणे येथील छापखाना त्यांनी बंद पाडला होता. मुकुंदरावांचा छापखाना कुठून सुरू झाला होता? अहमदनगर मधील सोमठाणे येथून त्यांनी सुरू केलेला होता. काय कारण होतं? ऍग्रिकल्चरल लँड वरती छापखाना तुम्हाला उभा करता येत नाही असं कारण दिलं, आणि ग्वाल्हेरच्या दरबारानं त्यांना 750 रुपये दंड लावून तो त्यांचा छापखाना बंद पाडण्यास भाग पाडलेलं होतं. आता इथं ग्वाल्हेरचा दरबार माहिती पाहिजे आपल्याला. या ठिकाणी मग वेगळं कुठला तरी दरबार ते देऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे बघा, 1920 ला तरवडी येथे पुन्हा तो सुरू केला त्यांनी. 1910 ला त्यांनी सुरू केला होता, कुठे? सोमठाणे. परीक्षेमध्ये नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं, मुकुंदरावांनी 1910 ला तरवडीला सुरू केलं असं दिलं तर ते चुकीचं ठरेल ना. आधी सोमठाणे आहे, नंतर तरवडी आहे. 1910 आणि 20. सत्यशोधक समाजाचा विदर्भ आणि दख्खनमध्ये ग्रामीण पाया मिळवून देणारं वृत्तपत्र म्हणून ते फेमस आहे. आणि मुकुंदरावांना पहिले ग्रामीण पत्रकार मानलं जातं. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात काय म्हणतात त्याला, अवेअरनेस निर्माण करण्यासाठीच हे पत्रक त्यांनी सुरू केलेलं होतं. आता बघा, याच्यातून लिखाण कुठल्या नावाने यायचं? एक होतं नांगऱ्या या नावाने. या नावाने मुकुंदराव लिहित, स्वतः मुकुंदराव लिहित नांगऱ्या या नावाने आसुडाचे फटके या सदरात. सदर होता आसुडाचे फटके, आणि लिहिणाऱ्यांचं टोपण नाव काय होतं? नांगऱ्या. आणि नांगऱ्या कोण आहेत? मुकुंदराव. इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता आसुडाचे फटके म्हणले की आपण ऑप्शन मध्ये पहिलंच ऑप्शन असणारे महात्मा फुले आपण लिहून टाकतो. तर ते नीट व्यवस्थित स्टेटमेंट वाचायचं आणि लक्षात घ्यायचं. पुढे वेसकर, पंढरपूरचे दलित पुढारी हरिभाऊ तोरणे या नावाने ते लिहित होते. आंबेडकरांचे एक सहकारी होते हरिभाऊ तोरणे, ते कुठल्या नावाने लिहायचे? वेसकर या नावाने लिहित असत. पुढे बघूया आपण राघव भूषण. राघव भूषण बघा, गुलाबसिंह कौशल, हे लक्षात ठेवा. येवला येथून ते प्रिंट व्हायचं. राघव भूषण, गुलाबसिंह कौशल आणि येवला. रघुपती राघव राजाराम, कौशल्याचा युवला किंवा येवला, कसं लक्षात ठेवा? लक्षात ठेवण्याशी मतलब आहे, तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. पुढे आंबा लहरी. आंबा लहरी कुणाचा आहे? नारायण रघुनाथ नवलकर. ओके, आंब्याच्या लहरी नवलच आहे, ते ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी आहे, ते तुम्ही बघा. पुढे आहे पुणेतून ते पब्लिश व्हायचं 1889 ला, आणि या वृत्तपत्राचा जोर होता मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण. हे महत्वाचं आपल्यासाठी. पुढचं आहे आपलं शेतकऱ्यांचा कैवारी. शेतकऱ्यांच्या कैवारी बद्दल बघा, 1889 चा आहे, आणि कुठून आहे? मुंबईतून आहे. ओके, मुंबईतून शेतकऱ्यांचा कैवार कसा घेणार असं तुम्ही त्याला प्रश्न विचारले की तुमच्या ते डोक्यात राहील. ओके, वरती दी ॲडव्होकेट ऑफ द ॲग्रिकल्चरलिस्ट असं लिहिलं जायचं. ओके, शेतकऱ्यांना सुशिक्षित व सुखी करणे हे या वृत्तपत्राचा ध्येय होतं. ओके, आता पुढे बघा, दोन व्यक्ती आहेत, दामोदर यंदे आणि रामजी संतू आवटे. हे रामजी संतू आवटे कुठे रेफरन्स मध्ये आले होते? त्याच्या आधी बघितले आपण, दिनबंधूशी संबंधित होते. तर त्या दोघांनी प्रयत्न करून शेतकऱ्यांचा कैवारी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. ओके, या दोघांना नंतर सयाजी राजांनी बडोद्याला बोलवून घेतलं. ओके, आणि त्याच्यातून बडोदा वत्सल्य आणि सयाजी विजय ही दोन पत्रे सुरू झाली. ओके, यांनी बडोदा वत्सल आणि सयाजी वत्सल पण सुरू केलेलं आहे. लक्षात काय ठेवायचा पॉईंट आहे, प्रश्न आला तर रामजी आवटे किंवा दामोदर यंदे यांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणती? तर कोणती आहेत? शेतकऱ्यांचा कैवारी आहे, बडोदा वत्सल आहे, आणि सयाजी विजय आहे. ओके, पुढे बघा, शेतकऱ्यांचा कैवारीचा छापखाना यंदे आणि आवटे यांनी माझगाव प्रिंटिंग प्रेस विकत घेऊन हे नाव दिले होते. ओके, काय? माझगाव प्रिंटिंग प्रेसचं नाव बदललं त्यांनी, आणि काय होतं? शेतकऱ्यांचा कैवारी छापखाना. तर मग हा छापखाना कोणाचा आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ही प्रेस त्यांनी कृष्णाराव भालेकरांकडे नंतर सोपवलेली होती. 1892 यांनी शेतकऱ्यांचा कैवारी पुन्हा सुरू केला. कृष्णाराव भालेकरांनी 92 मध्ये ते शेतकऱ्यांचा कैवारी पुन्हा सुरू केलेलं होतं. म्हणजे
पुन्हा एकदा कनेक्टेड व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न आला की भालेराव सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. आता या वृत्तपत्रामध्ये इंग्रजी विभाग कोण बघायचे? वासुदेव बिर्जे. ताराबाई बिर्जे आपण बघितल्या, तानुबाई बिर्जे बघितल्या. तर तसंच एक कुठं कुठं कनेक्टेड आहेत बघा. तुम्ही वारंवार ही नावं वाचली की तुम्हाला कनेक्शन लक्षात येत जातं. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया. विश्वबंधू नावाचं वृत्तपत्र कुठून यायचं? कोल्हापूरवरून. ओके, आणि कुणाचं होतं? बळवंत कृष्ण पिसाळ. ओके, ब्राह्मणांची मक्तेदारी व टिळक पक्षांवरती टीका विश्वबंधू मधून होत असत. ओके, त्याच्यानंतर आहे सत्योदय. सत्योदय बघा कुठून आहे? विदर्भातील करजगाव मधून आहे आणि त्याचे संपादक आहेत कृष्णाजी कारकजी चौधरी. आणि त्याचं ब्रीदवाक्य काय होतं बघा? मुक करोती वाचन पंगू लंघयते गिरीम. ओके, याचा अर्थ मला नाही कळला, तर ते आहे फक्त मुक करोती वाचन इतकं लक्षात ठेवा. मग तुम्हाला ते लक्षात येईल की कुणाचं ब्रीदवाक्य आहे ते. ओके, पुढे आहे आपला जागरूक. जागरूक कुठून आहे? पुण्यातून. कुणाचं आहे? वालचंद कोठारेंचं. सत्यशोधक चळवळीचा प्रसार करणे त्याचा उद्देश होता. आणि 17लाच म्हणजे जागरूक आणि जागृती दोन्ही सुद्धा बघा 1917 मध्येच आहेत. ओके, जागृती कुठून आहे? बडोदा. ओके, आणि कोण आहेत त्याचे संपादक? भगवंतराव पाळेकर. ओके, आता त्यांच्याशी संबंधित बघा खाली काय? मराठा शिक्षण परिषदेचा प्रसार करणे त्याचा उद्देश होता. असा उलटा प्रश्न येऊ शकतो. मराठा शिक्षण परिषदेचा प्रचार करण्यासाठीचं वृत्तपत्र कोणते? तर ते आहे जागृती. पुढे बघा डेक्कन रयत 1918 पासून छापलं जायचं आणि ते होतं इंग्रजीमध्ये. ओके, पुण्यातून ते छापलं जात होतं. आणि कोण होतं त्याचे संपादकांमध्ये? अण्णासाहेब लठ्ठे आणि वालचंद कोठारे. म्हणजे वालचंद कोठारेची दोन झाले, डेक्कन रयत आणि जागरूक. ओके, पुढे बघा सत्यप्रकाश. सत्यप्रकाश कधीच आहे? 1919च आहे. कुठून छापलं जायचं? तासगाव. ओके, नारायण विभूते यांनी ते छापलेलं होतं. आणि विजयी मराठा श्रीपादराव शिंदेचं पुणेतून छापलं जात होतं. आणि यांचं ब्रीदवाक्य काय होतं? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी, असं विजयी मराठाचं ब्रीदवाक्य होतं. आणि याच्यामध्ये बघा भवानी तलवार या नावाने दिनकरराव जवळकर लिहित असत, हे माहिती असतं पाहिजे तुम्हाला. आणि त्यांचं सदरचं नाव काय होतं? तलवारीचे वार. ओके, इतर लेखक कोण होते? वीरा शिंदे आणि आनंदीबाई सिके, हे पण नाव लक्षात ठेवा. या सुद्धा विजयी मराठातून लिहित असत. आणि जे विजयी मराठा होतं त्याला बहुजन समाजाचे केसरी म्हटलं जायचं. तर हे एक लक्षात ठेवा, बहुजन समाजाचं केसरी कोणाला म्हटलं जायचं? विजयी. आता या साईडला बघा याच्याबद्दल लिहिले आपण डेक्कन रयत बद्दल, जे इंग्रजीतून छापून यायचं त्याच्याबद्दलचा खालचा बॉक्स बघा. शाहू महाराजांची इच्छा होती की जस्टिस पार्टीच्या मुखपत्राप्रमाणे आपले मत इंग्रज सरकार आणि इंग्रजी भाषकांपर्यंत मांडावे, यासाठी हे डेक्कन रयत वृत्तपत्र आले होते. तुम्हाला ते लक्षात पाहिजे. शाहू महाराजांची इच्छा होती की जस्टिस पार्टी सारखं कुठलं वृत्तपत्र बनावं, तर ते आहे डेक्कन रयत. पुढचा आपला पॉइंट आहे गरिबांचा कैवारी. शेतकऱ्यांचा कैवारी आणि आता खाली कोण आहे? गरिबांचा कैवारी. कोण आहेत? बाबूराव यादव. ओके, तर ते लक्षात कसं? हेराफेरी, गरीब बाबूराव आहेत ना, तर त्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पुढे आहे भगवा झेंडा. भगवा झेंडा कोणाचा आहे? दत्ताजीराव कुरणे. भगवा झेंडा दत्ताजी लक्षात राहू शकतो. दत्त मंदिरावरती तुमचा भगवा झेंडा तुम्हाला दिसतो, त्याच्यावरनं ते लक्षात राहायला काही हरकत नाही. ओके, आणि त्याच्या खाली तरुण मराठा. तरुण मराठा कोणाचा आहे? सखाराम सावंत. आणि नंतर कोणाकडे आलं? ते दिनकरराव जवळकरांकडे आलेलं आहे. ओके, आता बघा याच्यात या तिन्ही वृत्तपत्राबद्दल, एक तर ही तिन्ही सुरू झालेत 1920 ला आणि कोल्हापूर मधून, आणि शाहू महाराजांची यांच्या मागे प्रेरणा होती. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया. राष्ट्रवीर. राष्ट्रवीर कुठून यायचं? 1921 पासून येतं आणि यायचं कुठून? बेळगाव मधून येत असत. आणि कोण आहेत त्याचे संपादक किंवा संस्थापक? शामराव भोसले. आणि खाली बघा संपादकांमध्ये स्वतः भोसले सुद्धा होते, त्याचबरोबर शामराव देसाई, दाजीबा देसाई आणि राजाभाऊ पाटील सुद्धा होते. राष्ट्रवीर बेळगाव लक्षात ठेवा. आणि शामराव देसाई जास्त वेळा त्यांच्याशी ते जोडलं जातं हे वृत्तपत्र, तर शामराव देसाई लक्षात ठेवा. आणि याला काय म्हटलं जात होतं? दी ऑर्गॅन ऑफ पेप ब्राह्मण पार्टी. दी ऑर्गॅन ऑफ पेप ब्राह्मण पार्टी. ओके, आता बघा शिवाजी प्रिंटिंग प्रेस नावाचे प्रेस कुठे होते? बेळगाव मध्ये होते. ओके, शामराव भोसले, देसाई, भुजंगराव दळवी, देवराव बिर्जे,
कृष्णाजी बळवंतराव इत्यादींनी मिळून शिवाजी प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली होती. इथं लक्षात ठेवायचं कोण होते संस्थापक, एक दोन नावं माहिती पाहिजे, आणि कुठं होती ही छापखाना. हा छापखाना कुठं होता? बेळगावला होता. हा एक लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. पुढे प्रबोधनकडे जाऊया. प्रबोधन कुणाचं आहे आपल्याला माहिती आहे, केशव सीताराम ठाकरे. ओके, तर आता केशव सीताराम ठाकरे कोण, आपण काय म्हणतो त्यांना? प्रबोधनकार ठाकरे. ओके, आणि त्यांचं दुसरं एक वृत्तपत्र पण होतं बघा, ते म्हणजे लोकहितवादी. एक आहे प्रबोधन, दुसरं आहे लोकहितवादी. प्रबोधन कधीच आहे? 1921 आहे. ओके, लोकहितवादी कधीच आहे? 1927 आहे. लोकहितवादी आपल्याला वाटणार नाही, आपण देशमुखांना लोकहितवादी म्हणतो. ओके, तर मग आपली गडबड होऊ शकते. यांनी सुद्धा हे सुरू केलं होतं. आणि लोकहितवादी कुठून आहे? पुण्यातून आहे. आणि प्रबोधन कुठून होतं? मुंबईतून सुरुवात झालेली होती. ओके, आता पत्रावर असं लिहिलेलं असायचं, त्यांच्या पत्रावरती काय लिहिलं असायचं? उत्तिष्ठित जागृत प्राप्य वर्णी बोधत. ओके, असं काहीतरी वाचता न येणार आलं की लक्षात ठेवायचं की प्रबोधन. ओके, खाली बघूया प्रबोधन इंग्लिश मध्ये काय लिहायचं बघा. ते ए फोर्टनाइट जर्नल म्हणजे पाक्षिकाला आपल्याला लक्षात आलं. ओके, डिवोटेड टू द सोशल रिलिजियस अँड मोरल रिजनरेशन ऑफ द हिंद सोसायटी. ओके, ऑफ द हिंद सोसायटी इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला ते लिंक झालं पाहिजे. प्रबोधन बद्दल चाललंय असं. ओके, त्यांच्या पहिल्या अंकात, अंक करा ते अंगात झालंय, पहिल्या अंकात कवी वसंत विहार म्हणजे कोण आहेत? हे जोशी यांची कविता छापून आली होती. नंतर प्रबोधन बघा, प्रबोधन नंतर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालंय. त्याच्यानंतर ते पाडळी सातारला गेलं, नंतर पुण्यात पण शिफ्ट झालं. ते सुरुवात झाली मुंबईतून आणि नंतर ते शेवटी पुण्यातून प्रिंट झालं होतं, हे पण लक्षात असलं पाहिजे आपल्याला. पुढे आहे शिवछत्रपती. ओके, आता प्रत्येक आपण वृत्तपत्र बघितले की मी शेवटी म्हणते की हे पण लक्षात असलं पाहिजे. तुम्हाला वाटेल की काय काय लक्षात ठेवायचं, आणि ते गरज आहे आपल्याला, आपल्याला काही करू शकत नाही आपण. ओके, पुढे शिवछत्रपती कुठून? पुण्यातून. ओके, कीर्तिवानराव निंबाळकर आणि केशवराव बागडे. केशवराव बागडे कोण आहेत? त्यांचा रेफरन्स कुठे येतो? कुठे? हा, त्या प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आला होता. ते आपण आता ब्राह्मणेतर चळवळ बघताना आपण डिटेलमध्ये बघूया. शिवस्मारक ब्राह्मणेतर चळवळीवरती लेख शिवछत्रपती या वृत्तपत्रातून येत होते 1921 लक्षात ठेवा. पुढे आहे श्री शिवस्मारक असंही वृत्तपत्र होतं, ते सुद्धा पुण्यातून होतं. ओके, हे कुणाकडून होतं? तरुण मंडळ पुणे यांच्यातर्फे छापलं जायचं आणि याचं संपादकत्व होतं केशवराव जेधे यांच्याकडे. आता पुढे सिंध मराठा. आता हे लक्षात ठेवायचं कारण काय? सिंध मराठा यायचं कराचीतून. ओके, आता सिंध वर्ण तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ते कराचीवरून येत आहेत. ओके, रामचंद्र सावंत हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मराठा एज्युकेशन सोसायटीशी संबंधित असणारे रामचंद्र सावंत यांनी सिंध मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. जनसेवा ही ईश्वर सेवा, याविन दुसरा धर्म न ठावा. ओके, तर हे यातले तुमचे 4-5 तरी तुम्हाला ब्रीद वाक्य सापडतील, ते तुम्ही तुमच्या निबंधाच्या वहीत लिहून घेणं अपेक्षित आहे. जर वृत्तपत्रांवरती आला काहीतरी तर तिथं तुम्ही लिहू शकता. किंवा हे काय, जनसेवा ही ईश्वर सेवा, याविन दुसरा धर्म न ठावा, हे तुम्ही कुठेही लिहू शकता, नॉट नेसेसरली वृत्तपत्रच आहे. तर असे जे काय सापडतील ते तुम्ही आपल्या, तुम्हाला ते प्रिंट पण मिळालेली आहे, त्या प्रिंट मध्येच ऍड करून घ्या. ओके, पुढे नवयुगकडे आपण जाऊया. नवयुग कुणाचा आहे? बाबासाहेब बोले यांनाच आपण काय म्हणतो? सी के बोले. सी के बोलेचा संबंध कुठे येतो आपला? अजून एका ठिकाणी एक बिल मांडलं होतं, पटेल बिल. ओके, तर त्या बिलशी संबंधित पण यांचा संबंध आहे. पटेल बिल नाही, मला वाटतं कुठलं तरी वेगळं बिल होतं. कुठलं बिल होतं? आंतरजातीय विवाहाबद्दल काहीतरी बिल होतं का त्यांचं, सी के बोलेंचं? हा, ते तर होतच. ओके, बरं. अच्छा, त्यांनी बिल 2-3 महत्वाचे बिल मांडले, त्याच्यातलं मला वाटतं की आंतरजातीय विवाहाशी संबंधित बिल पण सी के बोलेंनी मांडलेलं आहे. ओके, तर त्याबद्दल कन्फर्मेशन आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये येईलच. आतापुरतं त्यांच्या लक्षात ठेवा, सी के बोले म्हणजेच कोण आहेत? बाबासाहेब बोले आहेत, हे नाव लक्षात घ्या. ओके, आणि कुठून यायचं? मुंबई. आणि कुठे आहे, कधी स्थापन झालं? 1925 ला. पुढे आहे हंटर. हंटर सुद्धा 1925 आणि कुठून आहे? कोल्हापूर वरून आहे. ओके, पुढे बघा हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण यांनी हे सुरू केलं होतं. आणि त्याच्या नंतरचे संपादक कोण आहेत बघा? दत्तात्रय जाधव आणि खंडेराव बागल. आणि हंटर जास्त जोडलं जातं खंडेराव बागल यांच्याशी. ओके, पुढे यांच्या पृष्ठभागावरती एक अभंग लिहिला असायचा. अभंग काय? फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, तरी अंतरी जीवन. कोण आहे ते? शेख महम्मदांची अभंग त्याच्यावरती छापला जायचा. ओके,
हे पण तुमचा कोट होऊ शकतो. ओके, पुढे बघा, मजूर नावाचं वृत्तपत्र 25ला पुण्यातून येतोय. ओके, नवयुग पासून खाली बघा, नवयुग आहे, हंटर आहे, मजूर आहे, हे तिन्ही 1925लाच प्रिंट झालेले आहेत, सुरुवात झालेली आहे. मजूर बद्दल काय, रामचंद्र नारायण हे त्याचे संपादक होते आणि प्रकाशक आणि मुद्रक सुद्धा ते होते. संपादकीय लिखाण याच्यातून दिनकरराव जवळकर करत होते. तर दिनकररावशी संबंधित मजूर वृत्तपत्र सुद्धा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे कर्मवीर नावाचं वृत्तपत्र सुद्धा 25लाच आहे आणि ते कुठून आहे, कोल्हापूरवरूनच आहे. हे कोण लिहिले, C.A. भोसले यांनी सुरू केलेलं आहे. श्री छात्र जगद्गुरु करवीर यांच्या आश्रयाखालील हे पाक्षिक पत्र आहे. छात्र जगद्गुरु करवीर यांच्या अंतर्गत असणार छात्र आहे का, ते क्षत्रिय आहे, क्षत्रियचा आहे का, या क्षत्रियवाला बरोबर आहे. ओके, बर, कन्फ्युजन असेल तर जगद्गुरु लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया आपण. पहिल्या पानावरती राजश्री शाहू महाराजांचा फोटो, असा प्रश्न येतो. कुठल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती महाराजांचा, शाहू महाराजांचा फोटो होता, तर ते काय, कर्मवीर. ओके, त्या खाली लिहिलं असायचं श्री राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मरणार्थ, म्हणजे त्यांच्या गेल्यानंतर हे वृत्तपत्र कदाचित आलं असेल. कधी आहे शाहू महाराजांचा देहांत, कधी आहे, वर्ष 1923 आहे ना, 22 की 23 आहे. ओके, बरं, 22-23 जर असेल तर 25 पासून हे वृत्तपत्र इतकं लक्षात आपल्याला असलं पाहिजे. ब्राह्मणोत्तरांच्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीस ते अर्पण केलेलं वृत्तपत्र आहे. ओके, त्याच्यानंतर सत्यवादी नावाचं वृत्तपत्र 26ला साताऱ्यातून येत होतं. ओके, बाळासाहेब पाटील यांनी भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादाने हे सुरू केलेलं होतं. म्हणजे भाऊराव पाटील आलं तर ते चुकीचं ठरेल, त्यांचा फक्त आशीर्वाद होता आणि सुरू कोणी केलंय, बाळासाहेब पाटलांनी सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांचे विशेषांक यांच्याकडून काढले जात असत. गांधींनी याच्या कार्यालयाला व्हिजिट दिली होती. पुढे आहे ब्राह्मणेतर. ओके, ब्राह्मणेतर कुठला आहे, व्यंकटराव गाडे यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आणि वर्ध्यातून यायचं. 1926 वर्धा, ब्राह्मणेतर. ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र असं त्याच्यावरती लिहिलेलं असायचं. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं, द ऑर्गन ऑफ पेप, ब्राह्मीण पार्टी असे का आहे, शेतकऱ्यांच्या कैवारी बद्दल वेगळे कमेंट्स आहेत. आता इथं यांचं ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र आहे, याचा सुद्धा तुम्ही एक हे करू शकता, चार्ट बनवू शकता, कुणाचं कुठं काय आलंय, कुणी अभंग कुठला लिहिलाय वगैरे, ते असा प्रश्न थोडासा डिफिकल्ट लेवलला गेले तर येऊ शकतो म्हणून. ओके, आता यांचं ब्रीदवाक्य काय होतं, काय, मज म्हणून ती ब्राह्मणेतर, ध्येय माझे देशोद्धर, गेही दिनांचा कैवार, हेच ठरले ब्रीदसार. कवी धनुर्धार असं लिहित असत. ओके, तुम्हाला काय विचारलं गेलं किंवा कुठला एसे आला तर तिथे तुम्ही लिहू शकता ना. आता मजमंती ब्राह्मणेतरच्या ठिकाणी मजमंती भारतीय लिहा, मजमंती महाराष्ट्रीयन लिहा आणि खालचं कंटिन्यू करा. ओके, तुम्ही कुठल्याही एसे मध्ये हे घुसवू शकता, काही इश्यू नाही. ओके, त्यानंतर प्रतिनिधी म्हणजे सब्जेक्ट बघून, सब्जेक्ट काय कुठे मॅच होतो ते बघून ठरवा. ओके, त्याच्यानंतर आहे प्रतिनिधी. प्रतिनिधी 1926ला वसईतून प्रिंट होत होतं. ठाणे जिल्हा ब्राह्मणेतर काँग्रेस तर्फे ते प्रसिद्ध होत होतं. सखाराम गोलटकर याच्याशी संबंधित व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर कैवारी. कैवारी आपल्याला माहिती आहे कोण आहेत, दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकरांवरती खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, कमी वय असताना त्यांचे निधन झाले होते, त्यांना कुठल्या तरी केसमध्ये शिक्षा झाली होती, असे 3-4 स्टेटमेंट दिले होते आणि तो व्यक्ती कोण आहे असं ओळखायला सांगितलं होतं. ओके, तर दिनकरराव जवळकरांचं कैवारी नावाचं वृत्तपत्र आहे आणि त्यांच्या पृष्ठभागावरती लिहिलं जायचं, मुखपृष्ठभागावरती, द ऑर्गन ऑफ दी बॉम्बे प्रोव्हिन्शियल पेप ब्राह्मण पार्टी. मगाशी एक आपण पेप ब्राह्मण पार्टीचं बघितलं, आता हे दुसरं आहे पेप ब्राह्मण पार्टीचं. ओके, सायमन कमिशन वरील स्टँड वरून मतभेदानंतर जे बंधूंनी सल्लागार मंडळाचा राजीनामा दिला होता. म्हणजे जे बंधू सुद्धा कैवारीशी संबंधित आहेत, इतकं इथं आपल्याला लक्षात येत आहे. गणपतराव जाधव एक नाव आहे. जवळकर काही काळ इंग्लंडमध्ये होते तेव्हा गणपतराव जाधवांनी कैवारीचं संपादकत्व केलेलं आहे. तर कैवारशी संबंधित व्यक्ती 3 झाल्या, दिनकरराव जवळकर, गणपतराव जाधव आणि जेदे. ओके ओके, आता आपण टिळक समर्थक वृत्तपत्र बघूया. ओके, टिळक समर्थक वृत्तपत्रांमध्ये बघा, पहिलं आहे केसरी, दुसरा आहे मराठा. हे दोन्ही कधी आहेत, 1881 पुण्यातून येत होते. ओके, मराठा दैनिक काही काळ साप्ताहिक सुद्धा होते. तर केसरी आहे ना, ते काही काळ साप्ताहिक राहिलं होतं. मराठा मात्र दैनिक म्हणून नंतरच्या काळात जास्त दैनिक म्हणून प्रकाशित होत होतं. टिळकांच्या निधनानंतर संपादकत्व, दोन्हींचे संपादकत्व कुणाकडे गेलं होतं, नचिक केळकरांकडे गेलेलं होतं. ओके, नचिक केळकरांचं नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, आणि मराठा आणि केसरीचा संबंध
आपल्या अजून कुठल्या कुठल्या व्यक्तींची आहे असं जर प्रश्न विचारण्यात आला तर बापटांचं नाव येईल का? सेनापती बापट. बापटाने लिहिलंय का या वृत्तपत्रांमध्ये? लिहिलंय. तर आणि वादही झाला होता. टिळकांनी त्यांना लिहायला थांबवलं सुद्धा होतं. ओके, ते डायरेक्ट टीका करायचे ब्रिटिशांवरती. ओके, तुम्ही कठारे वाचले का कधी? Recording in ओके, आता progress. पुढे बघा. महाराष्ट्र नावाचं वृत्तपत्र, टिळक समर्थक वृत्तपत्र बघतोय आपण. पहिलं आहे केसरी, दुसरं आहे मराठा, तिसरं आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र गोपाळ अनंत ओगले, दादासाहेब ओगले त्यांना म्हटलं जात होतं. टिळकांच्या भूमिकेची पाठराखण करणं याचा उद्देश होता. ओके, ग माडखोलकर ही महाराष्ट्रात काम करत होते. हे कुठं येतात आपल्या चित्रात, आपल्या इतिहासामध्ये? माडखोलकर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये येतात. ओके, तर त्या माडखोलकरांनी सुद्धा महाराष्ट्र वृत्तपत्रात काम केलेलं आहे. नंतर हे पत्र काँग्रेस पक्षाचे झाले. ओके, हे पण लक्षात ठेवा, काँग्रेस पक्षाशी संबंधित झाले. 1897 बरं का ते, 1897 पासून हे वृत्तपत्र येत होते. पुढे राष्ट्रमत नावाचं वृत्तपत्र सगळ्यात महत्वाचं आहे ब्राह्मणेतरांमध्ये, मराठा आणि केसरी नंतर राष्ट्रमत. ओके, 1908 मुंबई लक्षात ठेवा. टिळकांवरती खटला सुरू झाला त्याच दिवशी हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं, राष्ट्रमत. त्यावरती 2-3 वेळा प्रश्न येऊन गेलाय. ओके, सीतारामपंत दामले केशवसुतांचे बंधू. कोण आहेत केशवसुत? मराठीमध्ये कविता वाचले, एक तुतारे दे मजा आणून वगैरे. ओके, ते केशवसुतांचे बंधू आहेत श्रीरामपंत दामले. ओके, कुठलं म्हणते? हा, ते पण आहे त्यांचं कविता त्यांची. ओके, सावरकरांची सागरा प्राण तळमळला ही कविता प्रथम यांनीच प्रकाशित केली. राष्ट्रमत मध्येच ती प्रकाशित झालेली होती. ओके, हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, या वृत्तपत्रामध्ये जोसेफ बाप्टिस्टा लिहायचे आणि ते सुद्धा इंग्रजीतून लिहायचे. ओके, जोसेफ बाप्टिस्टा संबंध 2 ठिकाणी होतो. टिळकांचा विषय आला तर कुठे कुठे येतो? एक कामगार चळवळीशी संबंधित होते आणि दुसरं होम रूलचे संबंधित होते. ओके, तर वीर मामनराव जोशी, काका कालेलकर, गोपाळ ओगले आणि हरिभाऊ फाटक ही सगळी लोक राष्ट्रमत मध्ये लिहित असत. हे सारे यात लिहित असत, हौसेने लिहित असत. राष्ट्रमताच्या ऑफिसला राष्ट्रमठ सुद्धा म्हटलं जात होतं. कोणत्या वृत्तपत्राच्या ऑफिसला राष्ट्रमठ म्हटलं जायचं असाही प्रश्न येऊ शकतो. पुढे आहे दैनिक संदेश. अच्युतराव कोल्लटकरांचा 2दा प्रश्न येऊन गेले. अच्युतराव कोल्लटकरांना लक्षात ठेवा, त्यांचं वृत्तपत्र आहे दैनिक संदेश किंवा संदेश पण असं दिलं फक्त. तर संदेश कुणाचा आहे? अच्युतराव कोल्लटकरांचं. 1915 मुंबईतून येत होतं. त्याच्या पुढे लोकसंग्रह 1919 पुण्यातून प्रसिद्ध होत असत. रामकृष्ण दत्तात्रय पंत पराडकर यांनी हे पत्र सुरू केले होते. कवी मोरोपंतांचे वंशज येते. कवी मोरोपंत कोण आहेत? केकावलीवाले कवी मोरोपंत. ओके, मी मराठी वाचताना पण तुमच्या रेफरन्स मध्ये येईल किंवा आपला शेवटचा टॉपिक आहे कला संस्कृती वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा कवी मोरोपंतांचा संबंध येतो. त्यांची पुस्तकं आपण बघणारच आहोत, कुठली कुठली पुस्तकं आहेत ते. तर शंकरराव लवाटे याचे मुख्य संपादक होते. लोकसंग्रहाचे संपादक कोण होते? शंकरराव लवाटे. इतकी एक 5-6 पुस्तकं आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रमत लक्षात ठेवा. केसरी मराठा आपल्याला माहिती असतं, राष्ट्रमताला जास्त महत्व द्यायचं आहे. पुढे इतर बघा, इतर कुठली वृत्तपत्रे आहेत? एक आहे बॉम्बे क्रॉनिकल, 1910 मुंबई. कुणी सुरू केलेलं आहे? फिरोजशाह मेहता यांनी सुरू केलेलं आहे. BG हर्निमन हे त्याचे संपादक होते. सय्यद अब्दुल्ला बरेलवी यांनीही याच्यातून लिखाण केलेले आहे. Recording in progress. तर बॉम्बे क्रॉनिकल 1910 मुंबई, फिरोजशाह मेहता, इतकं तरी आपल्याला लक्षात असलं पाहिजे. पुढे कोण आहे बघा, स्वराज्य आणि काळ, ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. स्वराज्य आणि काळ कोणाशी संबंधित आहेत? शिवराम महादेव परांजपे. 1920 आहे स्वराज्य, म्हणजे स्वराज्य नंतरच, आणि आधीचा कोण आहे? काळ. तर परांजपेंना, शिवराम परांजपेंना आपण काळकर्ते सुद्धा म्हणायचो ना, काळकर्ते लक्षात ठेवा. 1898 पासून काळ हे वृत्तपत्र छापलं जायचं. राष्ट्रवादाचे मुखपत्र काळला म्हटलं जात असत. ओके, स्वराज्य संपादकासाठीची जाहिरात. स्वराज्य वृत्तपत्र जेव्हा त्यांनी सुरू केलं परांजपेंनी, त्यांनी जाहिरात अशी दिली होती की 2 कोरड्या रोट्या, 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयबद्दल 10 वर्ष शिक्षा. हे मान्य असेल तर या आणि संपादक व्हा. ओके, तर हे कुठल्या वृत्तपत्राशी संबंधित आहे असा प्रश्न होता. तर ते कुणाशी संबंधित आहे? स्वराज्य वृत्तपत्राशी संबंधित आहे. ओके, Recording in progress. पुढे आपण बघूया. स्वराज्य लक्षात ठेवा आणि काळ लक्षात ठेवा. ओके, दैनिक गुराखी नावाचं आपलं पुढचं आहे. 1899 मुंबईतून छापलं जातं. ओके, विनायक नारायण भाले
यांनी हे सुरू केलं होतं आणि त्याच्यावरती राजद्रोहाचा खटला भरला होता. ते राजद्रोहाचा खटला ज्या ज्यावरती भरला गेला ती वृत्तपत्र जनरली थोडेसे हायलाइटेड असतात, म्हणून आपण एवढंच लिहिलेलं आहे. पुढे बघा, संजीवन नावाचं आहे. 1921 पुण्यातून यायचं दत्तात्रय रणदिवे यांनी सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर आहे नवप्रभा, सावंतवाडी, बाबासाहेब रामचंद्र घोरपडे यांनी ते सुरू केलं होतं. स्वतंत्र विचाराचे व उच्च ध्येयाचे साप्ताहिक अशी जाहिरात नवप्रभातून येत असत. त्याच्यानंतर पुढचं आहे आपलं क्रांती. 1927 मुंबईतून छापलं जाणारं हे क्रांती नावाचं वृत्तपत्र आहे. कुणाचं आहे? सेकापचं आहे बघा ते वृत्तपत्र. शेतकरी व कामगार पक्षाचे मुखपत्र त्याला म्हटलं जात असत. डाव्या चळवळीचं वृत्तपत्र होते. जोगळेकर आणि मिरजकर यांनी सुरू केलेलं होतं. आता जोगळेकर आणि मिरजकर आपल्याला कम्युनिस्ट पार्टीचा अभ्यास करताना येतील. तर यांनी सुरू केलेलं हे क्रांती वृत्तपत्र होतं. आणि सेकाप आणि कम्युनिस्टांचा संबंध काय आहे असं तुम्हाला वाटू शकतं, बट सुरुवातीला सेकापचा आणि कम्युनिस्टांचा संबंध होता, नंतर ते वेगळे झाले. बट सेकापचा मूळ आहे ते कम्युनिस्टांमध्येच आहे, तिथूनच सेकाप आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे प्रगती. प्रगती त्र्यंबक शंकर सेजवालकर यांनी सुरू केलेलं होतं. इतिहास सामाजिक चळवळीवरती याच्यातून लिखाण केलं जात असत. महाराष्ट्र केसरी. आता हे नावात केसरी असल्यामुळे थोडस विचारण्यासारखं वाटतं. महाराष्ट्र केसरी 1931 अमरावतीवरनं ते प्रसिद्ध होत असत. वऱ्हाड मध्य प्रांत शेतकरी संघाचे मुखपत्र त्याला म्हटलं जात असत. शामराव यादवराव गुंड आणि दलपत सिंह चव्हाण यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. पुढचं आपलं वृत्तपत्र आहे सकाळ. Recording in progress. 1 जानेवारी 1932 पासून सकाळ सुरू झाले पुण्यातून आणि नानासाहेब परुळेकर. सकाळ बद्दलचा प्रश्न आपल्याला GS2 मध्ये सापडतो, PYQ मध्ये. GS2 च्या अँगलने तो महत्वाचा आहे. नवशक्ती कधीच आहे? 1934 आणि आचार्य जावडेकरांशी संबंधित आहे. आणि संस्थापक कधीचे? S सदानंद. आणि याचं कौतुक एवढ्यासाठी की त्याचे 7 वेळा अनामत रक्कम जप्त झाली होती, तरी सुद्धा त्यांनी परत परत छापलं. त्यामुळे आपल्याला नवशक्ती लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे लोकशक्ती. 1935 ला लोकशक्ती वृत्तपत्र सुरू झालं होतं. आणि कुठून सुरू झालं? 1935 ला पुण्यातून सुरू झालेलं होतं. आणि लोकशक्ती हे काँग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध होते. याचे संपादक कोण आहेत बघा? पुन्हा आचार्य जावडेकर. म्हणजे लोकशक्ती आणि नवशक्ती दोन्ही सुद्धा जावडेकरांशी संबंधित वृत्तपत्रे आहेत. त्याच्यानंतर येतं पुढारी. 1937 कुठून आहे? कोल्हापूर. गणपतराव जाधव. गणपतराव जाधव अजून एका ठिकाणी संबंधित होते, वरती नाव बघितले एका ठिकाणी आपण जाधव, जवळकर या सगळ्या लोकांचा आपण एक लिस्टच बघितली होती. तर हे गणपतराव जाधव पुढारीशी संबंधित आहेत. पुढे आहे तरुण भारत. 1926 आहे. पुनर्जीवन 44 आहे. दोन्ही पण तुम्ही घेऊ शकता. कुठून आहे? नागपूरवरनं. पहिले संपादक कोण आहेत? ना भा खरे. 1930च्या दशकात असहकार चळवळी दरम्यान धरपकडीने अनेक लोक तुरुंगात गेले होते किंवा त्याच्यामुळं हे वृत्तपत्र बंद पडलेलं होतं. म्हणजे तरुण भारत सुरुवातीला कुणासाठी होतं? Recording in progress. 1944 मध्ये गजानन माडखोलकरांकडे हे तरुण भारत गेलेलं होतं. पुढे बघा, मला वाटतं बेळगावचा उल्लेख आपण GS2च्या नोट्स मध्ये केलेला आहे. त्याचा बेळगाव मधून येतं. सुरुवात नागपूरवरून, हा मुद्दा एक लक्षात घ्या त्याचा. आणि काँग्रेसशी संबंधित होतं सुरुवातीला. काँग्रेसची चळवळ वाढवण्याचा त्याचा एक उद्देश होता. लोकसत्ता. लोकसत्ता कधीच आहे? 1948. हे आता सध्या चालू असणाऱ्या वृत्तपत्रांची स्थापना आपल्याला माहिती पाहिजे. सिक्वेन्सला विचारला तर कोण आधी आहे काय नाही. तर सकाळ आपल्या सध्या चालू असणार सगळ्यात जुनं दिसतंय मला. तसं बघायला गेलं तर तरुण भारत आहे, पण त्याला 44 पण लावू शकतो आणि आपण 1926 पण जोडू शकतो. तर लोकसत्ता 48 पासून आणि ते इंडियन एक्सप्रेस समूहाचं आहे, गोयंकांचं. मुंबईतून ते प्रकाशित होतं बरं का, लोकसत्ता. महाराष्ट्र टाइम्स 1962 मुंबईतून ते प्रसिद्ध होतं. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचं ते आहे. शांती प्रसाद जैन यांचं हे टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आहे. आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक मी ज्यावेळेस लिहितो तेव्हा द्वा भ कर्णिक होते. मला वाटतं आताही कर्णिकच संपादक आहेत. ओके. आपला पुढचा पॉइंट आहे वृत्तपत्रा संबंधित कायदे. वृत्तपत्रा संबंधित कायदे बघा, याच्यावरती 1-2दा प्रश्न विचारून झालेला आहे. तर कधी कायदा आला, उद्देश काय होता आणि कुठल्या गव्हर्नर जनरलच्या काळात आला, इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे. द सेन्सॉरशिप ऑफ द प्रेस ऍक्ट कधीच आहे?
1799. कोण आहे? लॉर्ड वेलेस्ली. संपादक, मुद्रक, मालक यांची नावं छापणं आणि प्री सेन्सॉरशिप करणं याचा उद्देश होता. म्हणजे प्री सेन्सॉरशिप म्हणजे आधी आम्ही वाचू, आता आपले सिनेमे कसे सेन्सॉर होतात ना, तसा हा प्रकार आहे. ओके. दुसरा आहे द लायसन्सिंग रेग्युलेशन ऍक्ट 1923. कोण आहे? जॉन ऍडम्स. ओके. छापखान्यासाठीचे लायसन्स आवश्यक करण्यात आले होते. गव्हर्नर जनरलला परवाना देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार जॉन ऍडम्सच्या काळात मिळालेला होता. नावातूनच आहे लायसन्स रेग्युलेशन ऍक्ट. ओके. पुढचा आपला आहे लिबरेशन ऑफ इंडियन प्रेस ऍक्ट. ओके. 1935. ओके. चार्ल्स मेटकाफ म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वृत्तपत्राचा मुक्तीदाता किंवा वृत्तपत्राचा स्वातंत्र्य. नावातच आहे ना, लिबरेशन ऑफ इंडियन प्रेस ऍक्ट 1835. ओके. पुढे बघा, लायसन्सिंग ऍक्ट 1857 ला पुन्हा आला. कोण आहे त्यावेळेस? लॉर्ड कॅनिंग आहे. ओके. उठावाच्या काळात बंधने आणण्यासाठी तो आला होता. पुन्हा लायसन्सिंग ऍक्ट आणला. ओके. त्याच्यानंतरचा आपला ऍक्ट आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट 1867. ओके. जॉन लॉरेन्स जे संपादक होते, सॉरी गव्हर्नर जनरल होते. मुद्रक, प्रशासक व मालकाचे नाव छापणे पुन्हा बंधनकारक करण्यात आलं होतं. आता इंडियन पिनल कोड मध्ये 124A हे कलम जे आहे 1870 मध्ये आपण ऍड केलेलं होतं आणि त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड मेयो. ओके. वहाबी आंदोलनामुळे राजद्रोही लेखांवरती बंदी आणण्यात होती. हे माहिती असलं पाहिजे. ओके. कारण तो वादाचा सेक्शन आहे 124A. ओके. पुढे आहे व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. ह्याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे. ओके. 1878 आहे आणि रद्द कोणी केलंय? रिपननी. कधी केलंय? 1882 ला. ओके. 4 वर्षानंतर तो रद्द सुद्धा झालेला आहे. लॉर्ड लिटनच्या काळात आला होता. भारतीय भाषेतील वृत्तपत्रांवरती बंधने आणण्याचा उद्देश होता. बॉन्ड घेतला जायचा आणि अपील करता येत नसत. न्यायालयात तुम्हाला जाता येत नव्हतं. ओके. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. हा खालचा पॉइंट बघा, IPC 124A चे शिकार होणारे वृत्तपत्रे कुठली कुठले? पहिलं साप्ताहिक आहे बंगवासी आणि पहिले संपादक आहेत लोकमान्य टिळक. या कायद्याअंतर्गत शिक्षा झालेला पहिला संपादक. पुढे न्यूज पेपर ऍक्ट आपण 1908 ला आणलाय. 8 ला आणलाय मिंटो 2 यांच्या काळात. ओके. इंडियन प्रेस ऍक्ट 1910 आहे. द प्रेस कमिटी 1921 आहे. हा प्रश्न येऊन गेला होता. कोण पद होते अध्यक्ष? तेज बहादूर सप्रू. ओके. 1921 प्रेस कमिटी. या समितीच्या शिफारसीने वरचे 1908 आणि 1910 चे कायदे आपण रद्द केले होते. ओके. त्याच्यानंतर 11 आहे द इंडियन प्रेस इमर्जन्सी पॉवर ऍक्ट 1931. कोण आहेत? लॉर्ड आयर्विन. 1910च्या ऍक्टच्या तरतुदी त्यांनी पुन्हा लागू केल्या होत्या कारण गांधीजींच्या चळवळी सुरू झाल्या होत्या सैनिकांचे. पुढे द प्रेस एन्क्वायरी कमिटी आपण 47 ला बसवलेली होती आणि त्याच्यानुसार आपण द प्रेस ऑब्जेक्शनेबल मॅटर ऍक्ट 1951 ला आणलेला आहे. 51चा हा ऍक्ट आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके. पुढे आपली आहे आता रेल्वे. Recording in progress. ओके. चला आता रेल्वे बद्दल बघू. आता दोन पॉइंट आपण बघितले ना पूर्ण. शिक्षण झाले, आपलं वृत्तपत्र झाले. आता रेल्वे आहे आणि रेल्वेवर इतर काही पायाभूत सुविधा बघू आणि शेवटचा पॉइंट असला जमीन सुधारणा. इतकं झालं की आपला दुसरा चॅप्टर पूर्ण होतो. ओके. दुसरा चॅप्टर 4 ते 5 मार्काला नक्की येतो. तर हा चॅप्टर असा छोटा पण आहे, तर याचं वारंवार रिव्हिजन करत राहा, फायदा होईल. रेल्वे बद्दल बघा, 1830 मध्ये इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टर इथे पहिली रेल्वे धावली होती. खूप वेळा भारतातल्या रेल्वेबद्दल प्रश्न विचारलाय, तर यावेळेस कदाचित बाहेरच्या रेल्वेबद्दल विचारला जाऊ शकतो इंग्लंडमधील. तर ते लक्षात ठेवा. भारतात ही अशी रेल्वे व्हावी म्हणून नाना शंकर सेठांनी प्रयत्न केले होते. आणि त्यांच्या प्रयत्नातून 1843 मध्ये ग्रेट इंडियन रेल्वे नावाची कंपनी मुंबईत स्थापन झाली. ग्रेट इंडियन रेल्वे. उलटा प्रश्न येईल, ग्रेट इंडियन रेल्वे कुणी स्थापन केलेली आहे? तर नाना. 1843 ला. नाना शंकर सेठांबरोबर अजून कोण होतं? जमसेटजी जीजीभाई होते. ओके. पुढे बघा, तिकडे इंग्लंडमध्ये लॉर्ड जे स्टुअर्ट वारली यांनी यांच्या अध्यक्षतेखाली एक ब्रिटिश व्यापाऱ्यांनी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेची स्थापना केली होती. वरती काय? ग्रेट इंडियन रेल्वे आणि खाली काय? ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. दोन्ही स्थापना कोणा विचारतील किंवा दोन स्टेटमेंट मध्ये स्थापना कोणी केली यांची नावं एक्सचेंज करतील. ओके. ते नीट व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, नंतर नानाही या कंपनीत सामील झाले.
पेनिन्सुलर रेल्वे नावाच्या कंपनीत ते सामील झाले आणि पहिले भारतीय डायरेक्टर पण झाले होते. ओके, तर भारतातील रेल्वे स्थापन करण्याच्या संबंधित असलेल्या कंपनीचे पहिले भारतीय डायरेक्टर कोण, असा प्रश्न आला तर आपल्याला नानांचं नाव सांगता आलं पाहिजे. पुढे, भारतात रेल्वेची बांधणीची पाहणी, रेल्वे भारतात एस्टॅब्लिश होऊ शकते की नाही याची पाहणी कोणी केली होती? विलोगबी, ते गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा सदस्य होता, यांनी पाहणी केली होती आणि रेल्वे पॉसिबल आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. पुढे, रेल्वे मार्गाची दिशा ठरवण्याचं काम कोणाला दिलं होतं? जी.टी. क्लार्क, जी.टी. क्लार्ककडे दिलेला होता. ओके, तर पुढे बघा, 1849 ईस्ट इंडिया कंपनी आणि द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे मध्ये रेल्वे बांधणीचा करार झालेला होता. ओके, एकूण भांडवलापैकी 35 लाख कंपनीने तर 15 लाख नानांच्या नेतृत्वातील गटाने उभे केले होते. रेल्वे रूळ टाकण्याचे काम इंजिनियर जेम्स प्रोवेस यांनी ते काम पूर्ण केलेले आहे. 16 एप्रिल 1853 बोरी बंदर ते ठाणे येथे भारतातीलच नाही तर आशियातली पहिली रेल्वे धावलेली आहे. 1857 मुंबई सरकारने लोहमार्ग उभारणी व जमीन संपादन करण्यासाठी रेल्वे बोर्ड स्थापले होते आणि त्या रेल्वे बोर्डचे अध्यक्ष कोण होते? लेफ्टनंट प्रेस्कॉट. हे एक लक्षात घ्यायचा मुद्दा आहे. पुढे, हिंदुस्थानात दळणवळण विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटी स्थापली होती. तिने रेल्वे बोर्ड स्थापण्याची शिफारस केली होती. हा PYQ आहे. रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची शिफारस कोणी केली होती? रॉबर्टसन कमिटीने. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली? ब्राईट. 21 की 22 प्रिलिम्स मधला हा प्रश्न आहे. 1937 मध्ये बघा, नेक्स्ट पेज वरती, ब्रह्मदेशाचे भारतापासून विलगीकरण झाले, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1901 मध्ये नेमलेले रॉबर्टसन समितीच्या शिफारशीनुसार 1905 मध्ये रेल्वे बोर्डची स्थापना झाली. तो वरचाच मुद्दा आपण खाली रिपीट केलेला आहे. वेजवूड समिती आहे नेक्स्ट आपली 1936 बघा, इंडियन रेल्वे एन्क्वायरी कमिटी, म्हणजे रेल्वेच्या संबंधित ज्या 4-5 कमिटी आहेत तेवढ्या आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. ते वेजवूड पण आहे, ती एन्क्वायरी कमिटी आहे. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे ट्राम रेल्वे. Recording in ट्राम progress. रेल्वे बद्दलचे 3 फॅक्ट लक्षात ठेवा फक्त. कुठं सुरू झाली? पहिल्यांदा आपल्या कलकत्ताला. कधीच आहे? 1873 आहे. आणि फर्स्ट इलेक्ट्रिक ट्राम कुठं झाली आहे? चेन्नईला 1895 आणि 1907 ला मुंबईत विजेवर धावणारी ट्राम सुरू झाली आहे. हे 3च मुद्दे लक्षात ठेवायचे. किंवा ट्रामचा सिक्वेन्स विचारला तर लक्षात ठेवायचं, कलकत्ता, चेन्नई, मुंबई. पुढे टपाल सेवा बघू. टपाल सेवा कधीची आहे? 1766 मध्ये फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात सेवा सुरू झालेली आहे. 66 म्हणले की आपल्याला लक्षात येईल. ओके, 87 मध्ये सरकारी सेवेचा उपभोग वॉरन हेस्टिंग्सने खाजगीसाठी सुरू केला. ओके, कुठल्या गव्हर्नरनं कुणासाठी सुरू केले हे माहिती असलं पाहिजे. पुढे 1854 इंडियन पोस्टल ऍक्ट आहे, डलहौसीच्या काळात इंडियन पोस्टल ऍक्ट. ओके, डायरेक्टर जनरलची अपॉइंटमेंट व्हायला सुरुवात झाली डलहौसीच्या काळात. ओके, 80 मध्ये मनी ऑर्डर सेवा सुरू झाली. कधी झाली? 1880 मध्ये. ओके, आणि 1882 मध्ये डाकघर बचत बँक सेवा सुद्धा सुरू झालेली आहे. तार यंत्र किंवा त्याला आपण काय म्हणतो? टेलिग्राफ. पहिली तार सेवा किंवा तार मार्ग हा प्रश्न येऊन गेला होता बघा. कुठून ते कुठपर्यंत आहे? कलकत्ता ते डायमंड हार्बर या दरम्यान पहिली तार सेवा सुरू झाली. कधीची आहे? 1851. पुन्हा कोण आहे? डलहौसी. ओके, रेल्वे डलहौसी आहे, पोस्टल डलहौसी आहे, तार सेवा किंवा टेलिग्राफ सुद्धा डलहौसीच आहे. ओके, डॉक्टर ओ शॅंघनेसी भारतात तार यंत्रणा स्थापनेबाबतचा अभ्यास केला आणि अहवाल दिला होता. नंतर तार विभागाचा तो अधीक्षक सुद्धा राहिला आहे. 1854 मध्ये मुंबई कोलकाताची लाईन पडली तार मार्गाची आणि 55 मध्ये मुंबई मद्रासची लाईन कनेक्ट करण्यात आली. 2013 मध्ये तार सेवा बंद झाली आणि शेवटची तार राहुल गांधींनी पाठवली. ओके, हा पण इतिहास आहे, तो लक्षात ठेवा. पुढे आहे आपला जमीन सुधारणाच्या बाबतीतला मुद्दा. जमीन सुधारणा आपण बघितलेली आहे. आता फक्त थोडंसं रिव्हिजन आहे ते आपण बघूया. 3 पद्धतीच्या जमीन सुधारणा होत्या आपल्याकडं, कायमधारा, रयतवारी आणि तिसरी कुठली आहे? महालवारी. आता प्रांत लक्षात ठेवायचे. प्रांत पुढे बघा, कायमधाराचे आपल्याला 3 प्रांत तरी माहिती आहेत.
आपण BBO लक्षात ठेवलं होतं, बंगाल, बिहार आणि ओरिसा आहेच, त्याच्याबरोबर बनारस आणि उत्तर कर्नाटक सुद्धा काही ठिकाणी दिलेलं आहे, तर ते पॉइंट लक्षात ठेवा. ओके, रयतवारी कुठे होती? मुंबई, मद्रास, आसाम. ओके, आणि महालवारी पंजाब, आग्रा आणि अवध मध्ये होती. यातलं एखादं नाव उचलतील आणि तिथे कुठली जमीन व्यवस्था होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे प्रमाण बघा, किती क्षेत्रावरती ती पद्धत होती? 19% प्रदेशावरती कायमधारा भारताच्या, ओके, आणि 51% प्रदेशावरती रयतवारी आणि 30% वरती महालवारी. म्हणजे सगळ्यात जास्त रयतवारी होती आणि सगळ्यात कमी कोण आहे? कायमधारा पद्धत आहे. संबंधित व्यक्ती कायमधारा कोण आहेत? लॉर्ड कॉर्नवॉलिस. जॉन शोरची समिती स्थापन केली, त्यांच्या काउन्सिलचा सदस्य होता, त्यांनी शिफारस केल्यानुसार आपण कायमधारा सुरू केलेली होती. रयतवारीच्या अंतर्गत कोण आहे? थॉमस मंद्रो. मद्रास मध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि बॉम्बे मुंबई प्रांतात कोणी सुरू केलेलं? एल्फिन्स्टन. असा एक वेगळा प्रश्न आहे की मुंबईत, महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई प्रदेशामध्ये कोणती जमीन व्यवस्था होती? मिक्स्ड होती ती खूप सारी. आपण POQ बघताना आपल्या लक्षात येईल, काही ठिकाणी रयतवारी पण होती, ओके, आणि काही ठिकाणी जुन्या पद्धतीची बोली पद्धत पण होती. ते आपण जेव्हा बघू तेव्हा ते आपल्या लक्षात येईल. आणि महालवारीच्या संबंधित व्यक्ती कोण आहे? होल्ट मॅकेन्झी. ओके, ही नावं आपल्याला तिन्ही लक्षात असली पाहिजेत. महसूल वाटप कसं होतं? शासन, जमीनदार, शेतकरी. जे थॉमस रीड पण होते, तुम्ही ते लिहू शकता. थॉमस मंद्रो आणि तिकडे पण थॉमस रीड सुद्धा होते. ओके, म्हणजे त्यांची संकल्पना होती, लागू केली मंद्रोंनी, तर मंद्रो एक लक्षात ठेवा तुम्ही. ओके, महसूल वाटप बघा, जे महसूल शेतीतून येते ते शासन, जमीनदार आणि शेतकरी यांच्यात डिवाइड केलं जायचं. रयतवारीमध्ये कोण गेला? जमीनदार गेला. डायरेक्टली शासन आणि शेतकऱ्यांचं कनेक्शन आलं. आणि महालवारीमध्ये कोण आलं पाहिजे? जमीनदाराऐवजी फक्त महाल ऍड झाला पाहिजे. ओके, पुढे रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल बघा. 1765 मध्ये दिवाणी अधिकार मिळाल्यानंतर महसूल व्यवस्थेत विशेष बदल न करता महसूल वसुलीचे काम भारतीयांकडेच राहू द्यावे अशा विचाराचा होता. क्लाइव्हच्या काळात कुठली पद्धत होती? आणि किंवा क्लाइव्हच्या नंतर कोण होता? आपला वॉरन हेस्टिंग्ज. या दोघांच्या काळात कुठली होती? आपली बोली पद्धत आपण बघितली. त्याला आपण काय म्हणतो? काही ठिकाणी इजारा पद्धत पण म्हणतो आपण. त्याच्यानंतर कायमधारा आली. ती कायमधाराला अजून कुठली पद्धत म्हणतो आपण? बोली पद्धतीने इव्हॉल्व्ह झाली ना कायमधारा. आधी ती बोली पद्धत होती 5 वर्षाची, नंतर ती कायमधारा म्हणून इव्हॉल्व्ह झालेली आहे. ओके, वॉरन हेस्टिंगची कुठली पद्धत होती? बघा, लिलाव किंवा बोली पद्धत, त्यालाच आपण इजारा पद्धत म्हणतो. ओके, 5 वर्षासाठी हेस्टिंगची होती आणि कॉर्नवॉलिसची 10. ओके, पुढे कायमधारा पद्धत आली. जॉन शोर समिती 1789. लक्षात राहील तर राहू द्या. ओके, जॉनने 10 वर्षासाठी सुचवलेली योजना कॉर्नवॉलिसने कायमस्वरूपी केली. ओके, आणि कधीपासून सुरुवात आहे? 1793 पासूनची सुरुवात आहे. वसूल केलेला जो महसूल आहे त्याच्यातला 89% सरकारला द्यावा लागत होता आणि 11% जमीनदारला मिळत होता. 89-11चा रेशो लक्षात ठेवा. जमिनीचा मालक जमीनदार आणि पट्टा म्हणजे काय होतं? जमीनदार आणि शेतकरी यांच्यातला एक करारनामा होता. पुढे महालवारी कोण आहेत? होल्ट मॅकेन्झींचा अहवालानुसार आपण महालवारी लागू केली होती. जमिनीवरती अधिकार गावाचा किंवा त्या महालचा किंवा बॉडी ऑफ कोसेर त्याला म्हटलं जातं. शेतसाऱ्याची रक्कम जास्त होती, 2/3 पट होती. आपल्याला जनरली कायमधारा वाटू शकते, तर महालवारीमध्ये शेतसारा जास्त होता, 2/3 पट होता. म्हणजे आणि बेंटिंगच्या काळात थोडासा कमी करून 60% वरती आपण आणलेला होता. रयतवारी मद्रास प्रांतामध्ये कोणी आणलेला आहे? थॉमस मंद्रो यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवण्यात आली होती. कोण आहेत? कॅप्टन अलेक्झांडर रीड. थॉमस रीड नाही, अलेक्झांडर रीड आहेत. ओके, कॅप्टन अलेक्झांडर रीड यांच्या मार्गदर्शनाखाली थॉमस मंद्रो यांनी मद्रासमध्ये रयतवारी पद्धत सुरू केली. जमिनीचा मालक कोण आहे? शेतकरी. शेतसारा किती आहे? 1/3, म्हणजे कम्पॅरेटिव्हली कमी शेतसारा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला दुसरा टॉपिक पूर्ण झालेला आहे.